किंवा मग माईक ऑन करून विचारू शकता. ठीक आहे, चला तर मग सुरू करूया आजच्या लेक्चरला. कॅलेंडरचा आजचा पार्ट 2 आहे. पार्ट 1 ज्यांनी बघितलेलं नाहीये त्यांनी बघून घ्या लवकर, तो YouTube वरती अपलोड केलेला आहे मी. त्यामध्ये सर्व बेसिक आपण समजवलेलं होतं. आज आपला पार्ट 2 असल्यामुळे आपण त्याच्या पुढचा भाग बघणार आहोत. क्लिअर आहे? चला, सिंपल आहे. 15 ऑगस्ट 1947 या दिवशी कोणता वार होता ते काढा. हा प्रश्न आपण गेल्या लेक्चरला पण मी शिकवलेला तुम्हाला. कशा प्रकारे काढायचं, जे नवीन आहेत त्यांच्यासाठी रिव्हिजन पण होईल, नवीन आहेत ते शिकतील आणि जे अगोदर होते त्यांचं रिव्हिजन पण होईल. सो मी ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काढून दाखवतो. 15 ऑगस्ट 1947 या दिवशी कोणता वार? ज्यावेळेला एखादी डेट दिलेली असते आपल्याला आणि त्याचा वार विचारलेला असतो, तो वार कसा काढायचा, तो वार कसा काढायचा ह्याच्यासाठी मी तुम्हाला किती स्टेप सांगितलेले आहेत? 5 स्टेप्स तुम्हाला सांगितलेले आहेत. ओके, बरोबर आहे का? पहिली स्टेप काय होती सांगा. पहिल्यांदा आपण शेवटचे 2 अंक घेतो, लास्ट 2 डिजिट्स. शेवटचे 2 अंक, लास्ट 2 डिजिट्स. ओके, लास्ट 2 डिजिट्स इथे किती आहेत? 47 आहेत, 47. नंतर दुसऱ्या स्टेपला आपण काय घेतो? हे जे लास्ट 2 डिजिट्स होते ह्या 47ला आपण कशाने भाग देतो? ह्यांना आपण डिवाइड बाय 4 करतो. यांना आपण डिवाइड बाय 4 करतो. तर 47ला जर 4 ने भाग दिला तर भागाकार किती येईल? 11 चौक 44, म्हणजे 11 येईल भागाकार. सो आपण इथे 11 लिहूया. नंतर थर्ड स्टेपला आपण काय घेतो? थर्ड स्टेपला आपण घेत असतो ती म्हणजे डेट. किती तारीख आहे? तारीख किती दिलेली आहे? डेट आपल्याला 15 दिलेली आहे, सो इथे आपण 15 लिहिलं. फोर्थ स्टेपला काय सांगितलेलं आहे मी तुम्हाला? फोर्थ स्टेपला तुम्हाला मंथ कोड द्यायला सांगितलेला आहे. मंथ कोड तुम्हाला एकदा रिवाइज करून देतो सर्व. काय आहेत मंथ कोड? 14402536 अँड 146. हा कोड पाठ करायचा आहे. हा जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. हे कोणत्या इयर साठी? तर हे एका नॉर्मल इयर साठी. जर लीप इयर आलं तर काय होतं? जानेवारी आणि फेब्रुवारीचा लीप इयर मध्ये कोड बदलतो. म्हणजे जानेवारीचा कोड काय होतो? 1 मधून 1 गेले 0 होतो आणि फेब्रुवारीचा कोड काय होतो? 4 मधून 1 गेले 3 आणि बाकी सर्व कोड ऍज इट इज राहतात नॉर्मल लीप वर्षामध्ये सुद्धा. ठीक आहे, सो हे कोड आहेत मंथ कोड. आता इथे मंथ कोड, आपला मंथ काय आहे बघा? आपला मंथ आहे ऑगस्ट. तो मंथ कोड काय होणार? ऑगस्टचा मंथ कोड काय आहे बघा? ऑगस्टचा मंथ कोड आहे 3. तो आपण येथे लिहिले 3. आणि फिफ्थ स्टेपला काय लिहितो आपण? तर इयर कोड. तो इयर कोड किती आहे? 19th सेंचुरी आहे, 1900. इयर कोड पण एकदा रिवाइज करतो. इयर कोड मी कसे लिहायला सांगितलेलं तुम्हाला आठवतंय? 1900 बरोबर 0. इकडे 2 4 6 आणि हे जी 6 4 2 0ची सायकल आहे ही रिपीट होत असते प्रत्येक वेळेनंतर. मग तुम्हाला कोणत्या वर्षी विचारलंय ते सांगा. हे वरती 2 कशाचे येणार? तर हे वरती 2 येणार 1800चे, मग 1700चा, मग 1600चा आणि इकडे पुढे काय होणार? हा 2000चा, हा 2100चा वगैरे हे करून. आपल्याला 2 सर्वात इम्पॉर्टंट आहेत ते म्हणजे 1900चा आणि 2000चा. 1900चा कोड किती आहे? 0 आहे. आपला इथे इयर कोड काय होणार? तर इथे आपला इयर कोड होणार 0. आता हा इयर कोड झाल्यानंतर ह्या सर्वांची तुम्ही बेरीज करायची. या सर्वांची काय करायची? तुम्ही बेरीज करायची, ऍडिशन. ओके, आता बेरीज केल्यानंतर मग बेरीज काय येत आहे बघा? 47 आणि हे 3 50 होतील, 60 70 आणि 5 75 आणि 1 76, 76 येत आहे बेरीज. बेरीज वगैरे चुकत असेल ना तर तेवढी मला सांगत चला. ओके, 47 आणि 3 50, 60 70 आणि 1 76, 76. आता ही जेव्हा बेरीज येते 76, हिला आपण डिवाइड बाय 7 करतो. ओके, डिवाइड बाय 7 केले तर काय येईल इथे सांगा? 7 10 70. 7 10 काय येणार? 70. 76 मधून 70 गेले, बाकी किती उरली? 6. आणि ही जी बाकी उरत असते ना, हेच असतं आपल्या प्रश्नाचं उत्तर. तो याला आपण कोणता कोड बोलतो? याला आपण डे कोड बोलतो, डे कोड. आणि मग 6 हा डे कोड कशाचा आहे? 6 डे कोड कशाचा आहे? तर तो फ्रायडेचा आहे. ठीक आहे ना? डे कोड एकदा रिवाइज करून देतो मी तुम्हाला, माहितच असतील. ओके, मंगळवार कसा काय मॅडम? संडे, मंडे, ट्युसडे, वेनसडे, थर्सडे आणि फ्रायडे आणि नंतर सॅटरडे. ओके, इकडे सॅटरडे. संडेला 1 घ्या, मंडेला 2 घ्या, ट्युसडेला 3 घ्या, वेनसडेला 4, थर्सडेला 5 आणि फ्रायडेला एक मिनिट इथे मी घेतो. फ्रायडेला 6 आणि सॅटरडेला
0. तर आपला इथे बाकी तर 0 आले रिमाइंडर. त्याचा अर्थ आपला वार असणार आहे, तर आपला वार असणार आहे फ्रायडे. ओके, आपला वार असणार आहे फ्रायडे. क्लिअर आहे. सो या क्वेश्चनचं आन्सर काय यायला पाहिजे होतं तुमचं? फ्रायडे यायला पाहिजे होतं या क्वेश्चनचं आन्सर शुक्रवार. ओके, कोणाचा आन्सर आलेला आहे का? ओके, तुम्ही कमेंट करून मला आन्सर सांगू शकत असतात. ओके, मंगळवार चुकलंय मॅडम. ओके, चेक करा कुठे चुकलेले तुम्ही ते. ओके, ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. 25 मे 2018. चला या क्वेश्चनचा मी तुम्हाला वेळ देतोय 1 मिनिटांचा. 25 मे 2018. ओके, चला ट्राय करा. हे शुक्रवार. 2 जणांचा आन्सर आले फ्रायडे, संजीवनी आणि पराग. मंडे. दोन शुक्रवार आणि एक सोमवार आला. फ्रायडे. 3 फ्रायडे झालेले आहेत. 4 फ्रायडे झाले. रेश्मा मॅडम आन्सर चेक करा तुमचं. 4 फ्रायडे आलेले आहेत. ओके, ठीक आहे. रेश्मा मॅडम तुम्ही आजची डेट काढा. ह्या डेटला कोणता वार आहे सांगा. एक डेट देतो तुम्हाला मी. 21 एप्रिल 2021. या डेटला काढा बघा काय वार येतं. चला सोडूयात आपण क्वेश्चन. ठीक आहे, चला. तेवीस जून 1900. अच्छा, हा क्वेश्चन कुठला बना. ओके, क्वेश्चन काय आहे? 25 मे 2018 या दिवशी. तर पहिल्यांदा आपण काय घेतो? शेवटचे 2 अंक. सो शेवटचे 2 अंक काय आहेत? 18. नंतर काय घेतो आपण? डिवाइड बाय 4. 18ला जर 4 ने भाग दिला तर किती येतोय? 4 चौक 16. सो 4 येणार. थर्ड स्टेपला घेतात ते म्हणजे 25. फोर्थ स्टेपला आपण काय घेतो? मंथ कोड. आता मंथ कोड मेचा काय असतो? 1440250. सो 02 आन्सर येणार. तो मंथ मेचा मंथ कोड काय येणार बघा? मेचा मंथ कोड येणार 2. ओके, सो आपण इथे घेणार 02 किंवा 2. आणि इयर कोड, आता 2020 सेंचुरी आहे त्यामुळे इयर कोड काय येणार? इयर कोड येणार 6. ठीक आहे, आणि ह्या सर्वांना मिळवा. 18 आणि 4 22. बेरीज किती येते? 25. 18 आणि 4 22 आणि 25 47. 55. ओके, किती येत आहे बेरीज? 55. ठीक आहे, 3 2 8 आणि 25 32 4 39 49. आता नेक्स्ट स्टेपला आपण काय करायचं? ह्या 55ला डिवाइड बाय 7 करायचं. 7 7 49 भाग जातोय. 55 मधून 49 गेले, किती उरले? 6.
आणि ही जी बाकी 6 उरलेली असते हिला आपण डेकोड बोलतो. डेकोड तुम्हाला माहितच आहे. 6 म्हणजे काय, 1 2 3 4 5 6 आणि 0. सो हे काय असतं, संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे आणि सॅटरडे. हे 6 उरलेला आहे, म्हणजे आपला आन्सर होणार आहे ह्या क्वेश्चनचं फ्रायडे. या क्वेश्चनचा आन्सर होणार आहे फ्रायडे. क्लिअर आहे? काय प्रॉब्लेम आहे का? 25 मे 2018 या दिवशी होणार आहे तो म्हणजे पहिलं गणित 15 ऑगस्ट 1947 होतं. रोहिणी, अच्छा समजलं नाही, पुन्हा एक्सप्लेन करू का? ठीक आहे. ओके, 25 मे 2018 फ्रायडे ना. ठीक आहे, चालेल. चला, मगाशी क्वेश्चन काय होता बरं? पहिला गणित होता 15 ऑगस्ट 1947. आपले 5 स्टेप आहेत. पहिली स्टेप काय आहे, लास्ट 2 डिजिट. सो इथे 47 मध्ये लास्टचे 2 डिजिट काय होते, लास्टचे 2 डिजिट होते 47. नंतर दुसऱ्या स्टेप मध्ये 47 ला भागिले 4 केले तर काय येणार, 11 चोक 44. सो 11 घेतले. थर्ड स्टेप मध्ये आपण काय घेतो, डेट. सो 15 डेट आहे, 15 ऑगस्ट आहे. आणि मंथ कोड, ऑगस्टचा मंथ कोड काय आहे, ऑगस्टचा मंथ कोड आहे 3. तो आपण 3 घेतला. आणि इयर कोड 1900. 1900चा इयर कोड काय आहे, 0. मग ह्या सर्वांना मिळवलं तर त्यांची बेरीज किती आली, तर त्यांची बेरीज आली 76. 76 जी बेरीज येते तिला आपण 7 ने भाग द्यायचा असतो, कारण आपल्याला दिवस काढायचा असतो ना, त्यामुळे. मग ह्याच्या जर आपण 76 ला जर 7 ने भाग दिला तर किती येणार, 7×10 तो 10. आणि 76 मधून 70 मायनस झाले तर किती उरले, 6. ओके, 76 मायनस 70 केले तर किती येतात, 6. आता हा 6 जी बाकी असते, ह्या 6 बाकीला आपण डेकोड बोलत असतो. आणि डेकोड काय आहे, तर हे आहेत, 1 म्हणजे संडे, 2 म्हणजे मंडे आणि सो ऑन. क्लिअर आहे? सो 6 म्हणजे काय आहे आपला फ्रायडे. या क्वेश्चनचा आन्सर काय होणार, तर फ्रायडे होणार या क्वेश्चन. क्लिअर आहे? हा तिसरा, चौथा, पाचवा. ठीक आहे, चला 5th नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह करा. आता 5th नंबरचा क्वेश्चन कशा प्रकारे, चला 1 मिनिट वेळ देतो तुम्हाला, ट्राय करा. गुरुवार. ओके, गुरुवार, थर्सडे. चला सोडूयात आपण. ओके, गुरुवार येतोय. ओके, चला. अशा क्वेश्चन मध्ये आपण काय करायचं असतं, इथे आपल्याला एक रेफरन्स डेटला डे पण दिलेला आहे. ओके, सो आपली डेट काय आहे, आपली डेट आहे 26 जानेवारी 2003. आणि ह्या दिवशी वार कोणता दिलेला आहे त्यांनी, तर ह्या दिवशी त्यांनी वार दिलेला आहे मंगळवार. ओके, आणि आपल्याला विचारलेलं आहे की 26 जानेवारी 2010 ला कोणता वार असेल. ठीक आहे, तो आपण अशा क्वेश्चन मध्ये काय करतो बघा, आपल्याला इथे डेट आणि मंथ समान दिलेला आहे. तो पहिल्यांदा आपण काय करायचं, गॅप काढून घ्यायचा. पहिल्यांदा आपण काय करायचं, तर पहिल्यांदा आपण गॅप काढून घ्यायचा. 2010 मधून 2003 गेले तर गॅप कितीचा आहे, 7चा गॅप आहे. ओके, दुसऱ्या स्टेप मध्ये आपण काय करायचं, दुसऱ्या स्टेप मध्ये आपण नंबर ऑफ लीप इयर्स काउंट करायचे. नंबर ऑफ लीप इयर्स कोणते कोणते आहेत, 2003 नंतर कोणतं लीप वर्ष आहे पहिलं,
तर 2004 लीप वर्ष आहे. 2004 नंतर काय लीप वर्ष आहे? 2008. 2008 नंतर काय लीप वर्ष आहे? 2012. बट 12ला आपण नाही घेणार, तर आपला इंटरवल 3 ते 10 पर्यंतचा. तर नंबर ऑफ लीप इयर्स काय झाले? नंबर ऑफ लीप इयर्स झाले 2. तर टोटल आपली बेरीज किती झाली? 7 आणि 2 किती झाली? 9 झाली बेरीज. तर 9ला परत एकदा 7 ने डिवाइड करा. 7 एके 7 आणि 9 मधून 7 गेले किती झाले? 9 मधून 7 गेल्यावरती 2 होता. तर 2 म्हणजे तर मंगळवार असतो, तर हे ट्यूजडे होणार का याचा आन्सर? ओके, 2 म्हणजे तर मंगळवार असतो, मंगळवार होणार का त्याचा आन्सर? तर नाही. ठीक आहे, ह्याच्या वेळेला आपण डे कोड वापरायचा नाही. का डे कोड वापरायचा नाही? का तर इथे आपल्याला रेफरन्स डे दिलेला आहे, लक्षात ठेवा. तर ह्या 2चं काय करायचं मग? तर ह्या 2ला आपण ह्या दिलेल्या वारामध्ये ऍड करायचं. तर मंगळवार मध्ये जर 2 मिळवले आपण तर काय येईल? बुधवार आणि गुरुवार. या क्वेश्चनचा आन्सर काय होणार? या क्वेश्चनचा आन्सर होणार आपलं गुरुवार. तर 26 जानेवारी 2010 ला काय असणार आहे? गुरुवार असणार आहे. वेल डन, खूप छान, सर्वांनी अतिशय बरोबर आन्सर दिलेलं आहे. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड, अतिशय मस्त. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. चला सोडवा लवकर. 30 सेकंड पेक्षा जास्त वेळ देणार नाही मी ह्या क्वेश्चनला तुम्हाला. 30 सेकंड मॅक्सिमम. संडे, मंगळचा आन्सर आलेला आहे संडे. सॅटरडे, शनी. शनी आणि सॅटरडे दोन आन्सर पण आलेले आहेत. संडे, सोमवार. अरे बापरे, कुठे गेली तुमची एकता? 3 वेगवेगळ्या प्रकारचे आन्सर आलेले आहेत. बाकीच्यांनी आन्सर देण्याचा प्रयत्न करा. संडे, विनंतीचे आन्सर संडे आलं. ओके, अजून कोणाचे आन्सर? संडे मेजॉरिटी मध्ये आहे. 1 सोमवार दिसतोय मला, 2 सोमवार दिसत आहेत, 1 शुक्रवार दिसतोय आणि 2 शनिवार दिसत आहेत. ठीक आहे, चला संडे मेजॉरिटी मध्ये आहे. बघूयात आपण काय होतं आन्सर. चला लक्ष द्या इकडे सर्वांनी. आता सर्वांनी लक्ष द्या. ओके ओके, काय दिलेलं आहे इथे? 15 ऑगस्ट 2005 ला बुधवार असेल. आपल्याला काय दिलेलं आहे बघा. आपल्याला इथे दिलेलं आहे 15 ऑगस्ट 2005 ला बुधवार दिलेला आहे. ओके, बुधवार दिलेला आणि आपल्याला विचारलंय की 15 ऑगस्ट 2025 ला कोणता वार असेल. हा क्वेश्चन आहे. तर सुरुवात कशी करणार आहे अशा क्वेश्चनची? अशा क्वेश्चनची आपण सुरुवात कशी करणार? पहिल्या स्टेप मध्ये काय करायचं तर गॅप बघायचं. इथे डेट आणि मंथ समान आहेत, त्यामुळे सध्याला तर आपण इकडे काही चेक नाही करणार. तर गॅप कितीचा आहे? तर गॅप आहे 20 वर्षांचा. 2025 मधून 2005 मायनस झाले, किती आले? 20. दुसऱ्या स्टेप मध्ये आपण काय करणार? नंबर ऑफ लीप इयर्स. ओके, नंबर ऑफ लीप इयर्स इन बिटवीन. तो लीप इयर्स मोजा. 2005 नंतर सर्वात पहिलं लीप इयर काय आहे? 2008. ओके, 2008 नंतर 12, 12 नंतर 16, 16 नंतर 20 आणि 20 नंतर 24, 24 नंतर 28, परंतु तो येत नाही आपल्याला. 1 2 3 4 किती झाले? 5 झाले. तर टोटल किती झाली? हे 20 आणि हे 5 किती झाले? 25 झाले टोटल. आता जर 25 ला जर तुम्ही 7 ने भाग दिला तर किती येतोय? 7 एके 7 आणि 7 त्रिक 21 आणि 25 मायनस 21 केले तर ते येतात 4. तर 25 मायनस 21 केले तर ते येतात 4. आता ह्या 4 ला काय करायचंय? संडे, मंडे, ट्यूसडे, वेनसडे का? नाही, या वेनसडे मध्ये आपल्याला 4 ऍड करायचे. तर बुधवार मध्ये 4 मिळवा. गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. तर आपल्या क्वेश्चनचा आन्सर होणार रविवार. संडे या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर होणार
संडे. ओके, संडे या क्वेश्चनचा आन्सर सही होणार आहे. ठीक आहे, सोमवारवाल्यांनी जरा सांगा काय मिस्टेक केलेली. प्रतीक आणि पराग. अच्छा, 6 झालेले काय. ओके ओके, ठीक आहे. ओके, चालेल. अजून सॅटर्डे वाल्यांनी काय केलेलं, त्यांनी लीप इयर एखादं नव्हतं का घेतलं. शनिवार कसं आलेलं त्यांचं. अच्छा, 2024 नव्हतं पकडलं. ठीक आहे, चला. चला 7th नंबरचा क्वेश्चन ट्राय करा. 7 नंबर. अगेन संडे. ओके, अगेन संडे हा वार कोणता आहे. अगेन संडे. संडे आलेला आहे संजीवनीचा आन्सर. ओके, आता परत संडे आला. दोन वेगवेगळे आलेले आहेत. मंगळवार. लग्नाचा आन्सर मंगळवार आलेला आहे. दोन वेगवेगळे आन्सर आलेले आहेत. इथे बघा मंथ आणि डेट समान नाही आहे. ओके, ते पण थोडंसं लक्षात राहू द्या. ओके, मंगळवार. रेश्मा मॅडम मंगळवार. ठीक आहे, ट्यूजडे. चला आपण सोडूयात हा क्वेश्चन, सोडूयात. याला जास्त वेळ नाही देत तुम्हाला. मग ह्याच्यासारखा दुसरा क्वेश्चन येईल तेव्हा जास्त वेळ देईल थोडासा. ओके, चला बघा आपल्याला काय दिलेलं आहे इथे. 26 जानेवारी 2012 शनिवार दिलेला आहे, सॅटर्डे. बरोबर. आणि आपल्याला विचारलेलं आहे 20 मार्च 2025 कोणता वार. तर लक्षात ठेवा मित्रांनो, आता इथे 26 जानेवारी आहे आणि इथे 20 मार्च आहे. तर हे दोन्ही सेम नाही आहेत ना. तो आपल्याला अगोदर ना सेम करून घेऊयात, म्हणजे चांगलं पडेल बऱ्यापैकी. तर तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत हे सेम करण्यासाठी. एक तर तुम्ही, पहिला ऑप्शन हा आहे की ह्या 26 जानेवारी 2012 पासून तुम्ही 20 मार्च 2012 पर्यंत जा. म्हणजे हे 20 मार्च 2012 आणि हे 20, एक मिनिट, आणि हे 20 मार्च 2025 जॉईन होतील, मॅच होतील 20 मार्च 20 मार्च. किंवा दुसरा ऑप्शन हा आहे की तुम्ही ह्या 20 मार्चला जाण्याच्या ऐवजी 26 जानेवारी 2012 पासून तुम्ही 26 जानेवारी 2025 पर्यंत जा अगोदर. तर हे 26 जानेवारी आणि हे 26 जानेवारी मॅच होतील आणि मग ह्या जानेवारी पासून मार्च पर्यंतचा प्रवास आपण करू शकतो. तर तुम्हाला जसं योग्य वाटेल कसा तुम्ही ट्रॅव्हल करा, काही फरक नाही. मी सुरुवातीला 26 जानेवारी 2025 पोहोचतो. आता इथे बघा, 26 जानेवारी 2012 पासून जाण्यासाठी आपल्याला कुठे जायचं, 26 जानेवारी 2025 पर्यंत. तर हे कसं सोडवतो आपण. पहिल्या स्टेपमध्ये काय काढतो सांगा. पहिल्या स्टेपमध्ये आपण गॅप काढतो. गॅप कितीचा आहे, 2025 मधून 2012 गेलं तर 13 वर्षांचा गॅप. दुसऱ्यामध्ये आपण काय काढतो, लीप इयर काढतो आपण. दुसऱ्यामध्ये आपण काय काढतो तर लीप इयर्स काढतो. एक मिनिट. ठीक आहे, चालेल. दुसऱ्यावरती आपण लीप इयर काढतो. सो नंबर ऑफ लीप इयर्स कोण कोण आहे तिथे बघा. तो आपल्याकडे लीप इयर्स आहेत. आता
2012. 2012 हे एक लीप वर्ष आहे, परंतु आपण फक्त 2012ला बघून हे नाही डिसाईड करायचं की ते लीप वर्ष आहे की साधं वर्ष आहे. तर आपण मग ह्यामध्ये बघायचा की 29 फेब्रुवारी, 29 फेब्रुवारी. तर 29 फेब्रुवारी आपल्या हा 2012 मध्ये आपल्या इंटरव्हल मध्ये येणार आहे की नाही येणार. तो आपला तर 26 जानेवारी आहे. तर 26 जानेवारी पासून आपण पुढे चाललेलो आहोत असं निघत. याचा अर्थ इकडे आपल्या प्रवासामध्ये आपल्याला 29 फेब्रुवारी मिळणार आहे. याचा अर्थ 29 फेब्रुवारी आपण काउंट करणार असल्यामुळे लीप वर्ष आपलं झालेलं आहे 2012. तर 2012ला आपण लीप वर्ष घेणार. 2012 नंतर कोण येणार, 2016. 2016 नंतर कोण येणार, 2020. आणि 2020 नंतर कोण येणार, 2024. तर नंबर ऑफ लीप इयर्स आपल्याला किती मिळाले, 4 मिळाले. तर टोटल किती झाली आपली, 17 आणि 13 आणि 4 किती झाली, टोटल झाली आपली 17. सो हे 17 जी टोटल आहे ना, या 17 टोटलला साईडला राहू द्या इथे. ओके, या 17 टोटलला काय राहू द्या, साईडला राहू द्या इथे. ठीक आहे. मग आता करायचं काय, एक आता थोडासा आपल्याला, एक मिनिट, ठीक आहे. आता काय करावं लागेल आपल्याला, थोडंसं आता दुसऱ्या स्टेप मध्ये जायचं. दुसऱ्या स्टेप मध्ये कशा प्रकारे सोडवणार, मग हे 17 थोडेसे साईडला राहू दिल्यानंतर तुम्ही काय करा, आता आपण आता कुठे पोहोचलेलो आहोत, ऑलरेडी 26 जानेवारी 2025 पर्यंत ऑलरेडी आपण पोहोचलेलो आहोत. कुठे, 26 जानेवारी 2025 पर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. का, तर आपल्याकडे बाकी 17 आलेले आहे. मग आता 26 जानेवारी 2025 पासून आता आपल्याला ऍक्च्युअल मध्ये कुठे पोहोचायचं आहे, तर आपल्याला 20 मार्च 2025 पर्यंत पोहोचायचं आहे. ह्याची पण आपल्याला वेगळी बाकी मिळेल. ओके, तो कशा प्रकारे बघायचं, मग आपल्याला कोणते कोणते मंथ ट्रॅव्हल करायचे, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च. पहिल्या लेक्चर मध्ये पण मी फक्त तुम्हाला मंथ ट्रॅव्हलिंग शिकवलंय बघा. ओके, तर जानेवारी मध्ये किती दिवस असतात, तर 31 दिवस असतात. परंतु त्या 31 पैकी 26 जानेवारी आपल्या काही कामाचे आहेत का, नाही आहेत. 31 मधून 26 गेले, किती उरले, 5. तर जानेवारीचे दिवस 5. फेब्रुवारी 2025चा फेब्रुवारी आहे, म्हणजे 28च दिवस असतात. मार्च, आता मार्च मध्ये 31 दिवस असतात, परंतु ते 31 कामाचे नाही आहेत. आपल्याला 20 मार्च पर्यंत जायचं आहे. एंड पॉईंट असला की आपण डेट जशीच्या तशी देतो. आणि नंतर काय करतो, या सर्वांना आपण 7ने भाग देतो. सर्वांना आपण 7ने भाग देतो. तर 7ने 5ला भाग दिला तर किती येईल बाकी, तर बाकी येईल 5. 700 आणि बाकी येईल 5. इथे आपण काय लिहित असतो, इथे आपण रिमाइंडर घेत असतो बाकी. 7ने 28ला भाग दिला तर बाकी किती येईल, 0. आणि 7ने 20ला भाग दिला तर 7 2 14, बाकी येईल 6. तर टोटल बाकी किती झाली, 6 आणि 5 11. तो ही एक बाकी मिळाली आपल्याला 11, आणि ही एक बाकी मिळाली 17. तो आपल्याकडे ग्रँड बाकी किती झाली, एकदम ग्रँड टोटल. ओके, सो ग्रँड टोटल किती झाली आपल्याकडे सांगा बरं. तर आपल्याकडे झाली 17 आणि 11 किती झाली, 28 ना, 28 झाले. तर 28 झाले. मग 28ला जर 7ने भाग दिला, त्याला डिवाइड बाय 7 दिला, तर बाकी किती येते, 7 चौक 28, बाकी 0 येते. बाकी 0 उरते आपल्याकडे. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय होणार, तर आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार, शनिवार मध्ये आपल्याला 0 मिळवावे लागतील. शनिवार मध्ये 0 मिळवले तर शनिवारच मिळणार ना. तो आपल्या क्वेश्चनचा आन्सर सॅटरडे होणार, इथे शनिवार होणार, शनिवार. क्लिअर आहे, सॅटरडे होणार या क्वेश्चनचं आन्सर. ठीक आहे. ज्या वेळेला डेट समान नसतात, मंथ सारखे नसतात, त्यावेळेला आपल्याला 2 स्टेप मध्ये उत्तर काढावं लागतं. आणि त्या 2 स्टेप म्हणजे पहिल्यांदा डेट सेम करून टोटल काढून घ्या साईडला, आणि दुसऱ्या वेळेला त्या डेट, ज्या डेटला आपण सेम केलेले आहे त्या डेटवरून आपल्याला विचारलेल्या डेट पर्यंत, ही आहे आपली स्टेप 2 आणि ही आहे आपली स्टेप 1. त्या 2 स्टेप मध्ये आन्सर येणार तुमचं. ओके, थोडासा जास्त लेंदी होतो तो टेस्ट. हा बोला. हा, ओके. अच्छा, असं कसं काय येणार, ठीक आहे आपण बघूयात. चला, काय केलं पहिल्यांदा. ओके, ठीक आहे, एक मिनिट. 26 जानेवारी 2012ला वार कोणता दिलेला आहे आपल्याला, शनिवार दिलाय, सॅटरडे दिलाय. ओके, शनिवार. आणि ह्याला आपण कन्वर्ट करायचंय कशामध्ये, 20 मार्च 2012ला. तो मग आपण कसं ट्रॅव्हल करणार, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च. ओके, तो जानेवारीचे दिवस किती आहेत, 5. फेब्रुवारीचे दिवस किती आहेत, 29. आणि आणि मार्चचे दिवस किती आहेत, 20. सो
इकडे जर बाकी बाकी काढली तर 5 1 आणि 6, 6 आणि 1 7 5 12, 12 बाकी उरली, 12तून परत 5 बाकी उरणार, तो 5. तो शनिवार मध्ये 5 मिळवले तर आपल्याला काय वार भेटेल? आपल्याला वार भेटेल गुरुवार. गुरुवार. तो आपला 20 मार्च 2012 ला काय असेल? गुरुवार असेल. तो 20 मार्च 2012 ला जर गुरुवार असेल, थर्सडे, तर आपल्याला विचारलाय कोणता मार्च? 20 मार्च 2025 विचारलेला. तर तो काय? ओके. आता आपल्याला इथे कसा काढतो आपण? पहिल्या स्टेप मध्ये गॅप काढायचा. तर 2025 मधून 2012 गेला, किती उरला? गॅप 3. सेकंडला आपण काय करतो? नंबर ऑफ लीप इयर. आता लीप इयर, आता आपलं 2012 हे लीप वर्ष आपण काउंट करणार नाही. का? तर आपण ट्रॅव्हलिंग कुठून करतोय? 20 मार्च पासून ट्रॅव्हलिंग आपण सुरू केली आहे 2012च्या. इथून आपण ट्रॅव्हलिंग सुरू केलेलं आहे. आणि आपल्यासाठी ते 2012 हे लीप वर्ष तेव्हाच भेटणार जेव्हा आपल्या प्रवासामध्ये ही जी जर्नी आहे ना आपली, त्या जर्नीमध्ये 29 फेब्रुवारी सोबत आपली भेट झाली तरच ते लीप वर्ष. आता इथून जर मी प्रवास सुरू केला 20 मार्च पासून, तर काय 29 फेब्रुवारी सोबत भेट होणं कधी शक्य आहे का माझं 2012च्या? नाहीये. का? का तर 29 फेब्रुवारी तर अगोदर येऊन गेलाय ना, 29 फेब्रुवारी. तर आपल्यासाठी हे 2012 हे लीप वर्ष नसणार आहे. आपल्यासाठी 2012 एक नॉर्मल वर्ष असणार आहे. तर मग नेक्स्ट लीप इयर आपल्याला डायरेक्टली कोणतं भेटेल? 16 भेटेल, नंतर भेटेल 20, आणि नंतर भेटेल 24. तर हे 13 आणि हे 3 किती झाले? 16ला डिवाइड बाय 2 केले, तर 16ला डिवाइड बाय 2 केले, सॉरी 7 केले, तर बाकी आपली 2 उरेल. बाकी जर 2 उरली तर ही बाकीला आपण काय करणार? थर्सडे मध्ये ऍड करणार, म्हणजे फ्रायडे आणि सॅटरडे. तरी पण उत्तर सॅटरडेच येत आहे संजीवनी. अच्छा, हा हे 2012 काउंट केले असतील ना? 2012 काउंट केले असतील ना? ठीक आहे. हे 2012 व्यवस्थित समजून घ्या. जर आपल्या प्रवासामध्ये 29 फेब्रुवारी सोबत आपली भेट होत असेल तरच ते आपण लीप इयर म्हणून काउंट करणार. इथे आपण लीप इयर म्हणून काउंट केलं का? तर आपण 26 जानेवारी पासून प्रवास सुरू करत होतो आणि मग 29 फेब्रुवारी सोबत भेट होणं पॉसिबल होतं. परंतु इथे आपण काय केलं? इथे आपण 20 मार्च पासून जर्नी सुरू केली आहे ना. तर 29 फेब्रुवारी सोबत भेट होणार आहे का? नाही. त्यामुळे आपल्याकडे 2012 नॉर्मल इयर झालं. क्लिअर आहे? ठीक आहे. समजली का मिस्टेक? ओके, ठीक आहे, चालेल. चला, ओके. चला नेक्स्ट सोडवा मग हा क्वेश्चन. तुम्हाला आता मी 1 मिनिट वेळ देतो, तो व्यवस्थित सोडवा. पुरी वागे कधीतरी आन्सर देत चला तुम्ही. ओके, एकदा पण आन्सर मला दिसलं नाही. सागर आन्सर देत सर. ओके, बाकीचे सर्वजण देतात. गौतम कांबळे आन्सर देत चलायचं. अनिकेत जाधव, वेनसडे. ओके, एक आन्सर आलेला आहे बुधवार. वेनसडे दुसरं पण आलेलं आहे. गणेश कोरे, संजय मंगरे. ओके, बुधवार आन्सर आलेला आहे. शनिवार. ओके, ठीक आहे. शनिवार आन्सर चेक कर. गौतम कांबळे आन्सर चेक करा तुमचं, कारण ना बुधवार आन्सर 3 4 जणांचा आलाय. अच्छा, अजून एक शनिवार आलाय, रेश्मा मॅडम. ओके, बुधवारवाल्यांनी पण चेक करा एकदा. चला, वेनसडे. ओके, वेनसडे.
चला सोडूयात आपण. चला सोडूयात आपण. क्वेश्चन काय दिलेलं आहे आपल्याला, थर्सडे पण आले आहे का आता. चला सोडूयात. ठीक आहे, सोडूयात आपण. आपल्याला दिलेलं आहे 26 मे 2017. ओके, 26 मे 2017. 26 मे 2017 शुक्रवार दिलेला आहे, फ्रायडे दिलेला. ओके, आणि आपल्याला 24 जून विचारलाय. तर मी काय करतो, अगोदर तर 26 मे पर्यंतच जातो. 26 मे कुठपर्यंत जायचंय मला, 2020 आहे ना, सो 20 पर्यंत जायचंय, 2020 पर्यंत जायचं आहे. ठीक आहे. तो पहिल्यांदा काय येणार, गॅप. गॅप कितीचा आहे, 20 मधून 17 गेले 3चा. आणि सेकंड काय येणार, नंबर ऑफ लीप इयर. लीप इयर्स किती येणार, 1 येणार. ओके, 2020चं लीप इयर आहे. ओके, 2020चं लीप इयर आहे ना. आणि आपण 29 फेब्रुवारीला पण क्रॉस करून चाललो आहे, त्यामुळे 1 येणार. सो टोटल किती झाले, 4 झाले. टोटल झाले 4. आता दुसऱ्यांदा काय करणार, 26 मे 2020 पासून ट्रॅव्हल करायचंय कुठपर्यंत, तर 24 जून पर्यंत ट्रॅव्हल करायचं. ओके, 24 जून पर्यंत. तर 26 मे ते 24 जून कसं करणार सांगा. मे प्लस जून इतकेच दिवस आपल्याला ट्रॅव्हल करायचे. मे मध्ये दिवस असतात 31. 31 मधून 26 गेले, उरले 5. तर इथे लिहिले 5. आणि जून मध्ये दिवस आहेत 24 जून. तो हे घेतले 24. तो 5 आणि 24 किती झाले, 29. तर आपली ग्रँड टोटल किती झाली, हे 4 आणि हे 29. टोटल किती झाले आपले, 33. तो डिवाइड बाय 7 करा 33 ला. 7 1 जार, 7 4 जार, 7 4 जार 28. तो 28, सॉरी 7 4 जार 28 आणि 33 मधून 28 गेले, उरले 5. तर हे 5 आता काय करायचे आपण शुक्रवार मध्ये ऍड करणार, कारण आपला रेफरन्स डे काय आहे, शुक्रवार. शुक्रवार मध्ये जर 5 आपण ऍड केले तर काय येईल, शुक्रवार मध्ये 5 ऍड केल्यानंतर मोजा, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार आणि बुधवार. 5वा दिवस कोणता आलेला आहे, बुधवार. या क्वेश्चनचा आन्सर काय होणार आपला, या क्वेश्चनचा आपला आन्सर होणार बुधवार. तर आपल्या क्वेश्चनचा आन्सर काय होणार, बुधवार. ओके, वेडनेसडे आपल्या क्वेश्चनचा सही आन्सर असणार. ओके, बुधवार आपल्या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे. ठीक आहे, शनिवारवाल्यांनी काय केलंय, प्रॉब्लेम समजलाय का तुम्हाला तरी. ओके, ठीक आहे. काय झालं प्रतीक. ओके, आपल्याला काय दिलेलं आहे, आपल्याला 26 मे 2017चा शुक्रवार दिलेला आहे. तर आपण काय केले, 26 मे 2017चा शुक्रवार घेऊन आपण 24 जूनला न जाता 26 मे 2020 पर्यंत गेलो. तो फ्रायडे वरून आता 26 मे 2020 ला जाण्यासाठी पहिल्या स्टेपला आपण काय करतो, गॅप काढून घेतो. तो 17 मधून 20 यातला गॅप केला तर 3 येणार. आणि दुसऱ्या स्टेपला आपण काय करतो, लीप वर्ष किती आहेत, नंबर ऑफ लीप इयर्स काउंट करतो. तर नंबर ऑफ लीप इयर्स 17 आणि 20 मध्ये किती लीप इयर आहेत, तर एकच आहे 2020चं लीप वर्ष. तर 3 आणि 1 किती झाले, 4. आता हे 4ला आपण साईडला ठेवून दिले एका मिनिटासाठी. मग आपण आता दुसऱ्या स्टेप मध्ये काय केले, तर दुसऱ्या स्टेप मध्ये आपण 26 मे 2020 पासून ते 24 जून 2020 पर्यंत ट्रॅव्हलिंग साठी गेलो. तर 26 मे ते 24 जून जायचं आहे, म्हणजे मे आणि जून. तर मे मध्ये तर 31 दिवस असतात, परंतु आपण 26 मे पर्यंत ऑलरेडी आहे. 31 मधून 26 मायनस केले तर उरले किती, 5. तर हे 5 येथे लिहिले. आता जून मध्ये आपल्याला किती दिवस ट्रॅव्हल करायचे, तर जून मध्ये फक्त 24 दिवस ट्रॅव्हल करायचे, का तर आपल्याला 24 जून डेट दिलेली आहे त्यामुळे. तो जून 24 झाले. तो 24 आणि 5 किती झाले टोटल, 24 आणि 5 झाले 29, 29. तो टोटल आता मग इथे आपल्याला बाकी 4 मिळालेली आणि इथे बाकी आपल्याला 29 मिळालेली. मग ह्या दोघा बाकींना ऍड करायचं आपण. मग 29 आणि 4 किती झाले, 33. ह्या 33 ला आपण 7 ने भाग द्यायचा. 7 एके 7, 7 चोक 28 आणि 33 म्हणून 28 गेले, बाकी उरली 5. आता हे जे 5 उरलेले आहेत, ह्या 5 ला आपण आपल्या रेफरन्स डे मध्ये ऍड करायचा. रेफरन्स डे आपल्याला काय दिलेला आहे इथे, रेफरन्स डे आपल्याला शुक्रवार दिलेला आहे ना. तर शुक्रवार मध्ये आपण ऍड केले. तर शुक्रवार मध्ये 5 मिळवले तर बोटं मोजणार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार आणि बुधवार. 5 बोटं मोजायचे. तो बुधवार आपल्या क्वेश्चनचा आन्सर आहे. क्लिअर आहे, ठीक आहे, समजलं का. ओके, ठीक आहे, चालेल. चला हा घ्या क्वेश्चन 9 नंबरचा, सोडवा लवकर.
आणि आलोय आता तीन आन्सर आलेले आहेत, त्यापैकी एक आहे मंगळवार आणि तीन आहेत सोमवार. गणेश करून चेक कर एकदा, 3 जणांचं सोमवार आलंय. ओके, हर्षदा मंडे रोहिणी, ओके. रेश्मा मॅडम मंडे, ओके. गणेश करे मंडे, ओके. कुठे आलेला, कुठे चुकलेलं गणेश? मंडे, ओके ओके. ऑलमोस्ट भरपूर जणांचा मंडे आलेला आहे. आपण सोडूया, चला. 20 जानेवारी ना, चला सोडूयात. आपल्याला काय दिलेलं आहे लक्ष द्या इकडे सर्वांनी, ठीक आहे. बाकीच्यांनी पण ट्राय करायचं, परंतु आता सध्याला लक्ष द्या. आपल्याला काय दिलेलं आहे, 20 जानेवारी 2012 कोणता वार दिलेला आहे, तर रविवार दिलेला आहे. 20 जानेवारी 2012 रविवार दिलेला आहे, ठीक आहे. आणि आपल्याला विचारलेलं आहे की 20 जानेवारी 2024 कोणता वार असेल. ओके, कोणता वार. आता बघा इथे डेट आणि मंथ सेमच आहे, त्यामुळे आपल्याला हा प्रश्न सोपा आहे उलट. तर पहिल्यांदा आपण काय करणार, गॅप काढणार. तो गॅप किती येतोय बघा, 2012 आणि 2024 मध्ये 12चा गॅप आहे. आणि सेकंड स्टेप मध्ये आपण काय करणार, नंबर ऑफ लीप इयर्स इन बिटवीन. ओके ना, इन बिटवीन किती आहेत नंबर ऑफ लीप इयर्स, बघा मोजा जरा. आता बघा 20 जानेवारी पासून आपण सुरू करतोय आणि 2012 एक लीप वर्ष आहे. 20 जानेवारी पासून सुरू करतोय 2024 ला जाण्यासाठी, त्याचा अर्थ 29 फेब्रुवारी आपल्या ट्रॅव्हलिंग मध्ये येणार आहे. 20 जानेवारी पासून सुरू करतोय ना, सो असं जात आपल्याला 29 फेब्रुवारी 2020 पण भेटेल की नाही. तो जसा हा मिळाला आपल्याला, त्याचा अर्थ 2012 आपल्यासाठी एक लीप इयर झाला. 12 नंतर येणार 16, 16 नंतर येणार 20 आणि 20 नंतर येणार 24. परंतु आता बघा, आपण 20 जानेवारी पासून सुरू करून एंड कुठे करतोय जर्नीची, एंड आपण करतोय 20 जानेवारी 2024 पर्यंत आपण प्रवास करतोय, बरोबर. आता मित्रांनो तसं बघायला गेलं तर 2024 एक लीप वर्ष आहे, परंतु आपण जेव्हा कॅलेंडरचा प्रश्न सोडवत असतो तेव्हा आपल्यासाठी एखादं लीप इयर तेव्हाच लीप इयर होतं जर आपल्या प्रवासात तो 29 फेब्रुवारी येत असेल तर. मग मला सांगा, आपल्या ह्या जर्नीमध्ये 29 फेब्रुवारी 2024 आलेला आहे का, तर तुम्ही बोलतील नाही आला, का तर आपण 20 जानेवारी 2024 ला जाऊन स्टॉप झालेला आहोत. आपण 29 फेब्रुवारी पर्यंत गेलोच नाही आहेत अजून. जर ही 20 जानेवारीच्या ऐवजी 20 मार्च असली असती तर आपण 29 फेब्रुवारी क्रॉस करून गेलोय. बट आता सध्याला 20 जानेवारी पर्यंतच आपण पोहोचलोय, त्यामुळे 2024 हे आपल्यासाठी नॉर्मल वर्ष असणार आहे, ना की लीप वर्ष. सो आपण हे जे आहे याला आपण नॉर्मल इयर म्हणूनच काउंट करणार. का तर अजून 29 फेब्रुवारी 2024 यायचा बाकी होता. जरी ते 20 जानेवारीच्या ऐवजी 20 मार्च 2024 ला आपण जात असतो, ओके समजा, तर आपण 2024 ला एक लीप वर्ष म्हणून काउंट केलं असतं, का तर आपण 29 फेब्रुवारी 2024 क्रॉस करून पुढे गेलेलो आहोत. त्यामुळे क्लिअर आहे. आता आपल्याकडे नंबर ऑफ लीप इयर्स किती झालेले आहेत, तर 12 आणि 3 किती झाले, इकडचे 3. सो टोटल ओव्हरऑल किती झाले, 12 आणि 3 किती झाले, 15. तो 15 ला डिवाइड बाय 7 करा, 7 1 जार 7 2 जार 7 2 जार 14 and 15 minus 14 is 1. and ह्या 1चं काय करायचं, दिलेल्या रेफरन्स मध्ये ऍड करायचंय. सो रविवार मध्ये +1 केल्यानंतर आपल्या क्वेश्चनचा आन्सर काय येणार, आपल्या क्वेश्चनचा आन्सर येणार सोमवार. ओके, सोमवार, मंडे. ऑलमोस्ट सर्वांचं मंडे येत होतं, ट्युजडे येणार. हर्षदा आणि विनंती, मंगळवार कसं काय तुमचं जरा मला सांगा. तुम्ही हे 2024 ला सुद्धा लीप वर्ष म्हणून का काउंट केलं,
जर आपण 29 फेब्रुवारी 2024 ला जातच नाहीये तर त्याला आपण एक नॉर्मल इयर म्हणूनच काउंट करायचं. क्लिअर आहे? ठीक आहे, तुम्ही ते 2024 ला पण लीप वर्ष म्हणून काउंट केलंय, त्यामुळे आन्सर चुकलेलं आहे ते. क्लिअर आहे? ठीक आहे, चालेल. नेक्स्ट सोडवण्याचा प्रयत्न करा. चला 10 नंबरचा प्रश्न लवकर सोडवा. चला आणि ते जाधव आन्सर द्यायचा प्रयत्न करा. ओके, अजूनपर्यंत एकदा पण आन्सर आलेला नाही. सॅटरडे. ओके, संजीवनी निलंगरे आन्सर आलेला आहे सॅटरडे. धन्यवाद. गणेश सॅटरडे. शनिवारचे खूप आन्सर आलेले आहेत. ओके, सर्वजण शनिवार सांगतात. ठीक आहे, सोडूयात आपण. चला ओके, आपल्याला अजून कन्सेप्ट पण शिकायचे आहेत, त्यामुळे जास्त वेळ नाही देता येणार. ठीक आहे, चला 29 फेब्रुवारी, सॉरी 26 फेब्रुवारी आहे ना. ठीक आहे, आता बघा 26 फेब 26 फेब 2016 आपल्याला मंगळवार दिलाय आणि आपल्याला विचारले की 15 मे 2028 ला काय असतं. आता बघा डेट समान नाहीये, सो पहिल्यांदा तर आपल्याला डेट समान करून घ्यावी लागेल. तो मी काय करतो, हे 15 मे 2028 ऐवजी मी 26 फेब्रुवारी 2028 पर्यंत जातो. 26 फेब्रुवारी 2028 पर्यंत जातो पहिल्या स्टेप मध्ये. ओके, सो इथे काय करणार मग आपण, पहिल्यांदा काढणार गॅप. गॅप किती येतोय बघा, 28 मधून 16 गेला, गॅप आला 12. आता नंबर ऑफ लीप इयर्स काय होणार, नंबर ऑफ लीप इयर्स काय होणार सांगा लवकर. 16 काउंट होणार बघा. 29 फेब्रुवारी यायचा बाकी आहे अजून 2016 मध्ये, तो 16 ला काउंट करणार लीप इयर मध्ये. 16 नंतर 20, 20 नंतर 24, 24 नंतर 28 ला आपण काउंट नाही करणार, का तर आपण 26 फेब्रुवारी पर्यंतच चाललोय अजून, त्यामुळे 28 ला काउंट नाही करणार. हे किती झाले 3. तो बाकी किती झाली टोटल, 12 आणि 3 15. तर हे 15 ला जरा साईडला ठेवा. ओके, 15 ला साईडला राहू द्या. आता मग दुसऱ्या स्टेप मध्ये काय करायचं आपल्याला, तर दुसऱ्या स्टेप मध्ये आपल्याला 26 फेब 2028 पासून आपल्याला कुठे पोहोचायचंय, तर 15 मे 2028 ला पोहोचायचं आहे. याचा अर्थ कोणते कोणते मंथ क्रॉस करायचे, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे, एवढे मंथ. आता फेब्रुवारी मध्ये बघा, फेब्रुवारी मध्ये तसे 28 दिवस असतात, परंतु हा 2028 चा फेब्रुवारी आहे. या फेब्रुवारी मध्ये 29 दिवस असणार. 29 मधून हे 26 गेले तर फेब्रुवारीचे किती दिवस क्रॉस करायचे, 3 अधिक मार्चचे 31, एप्रिलचे 30 आणि मे चे 15, का तर 15 मेचा आहे ना, त्यामुळे इथे. तो मग 7 ने भाग द्या सर्वांना. हे 3 कुठून आले समजलं ना. नॉर्मली 28 दिवस असतात, पण हा 2028 चा फेब्रुवारी आहे, लीप वर्षाचा फेब्रुवारी आहे तो. 29 दिवस त्या फेब्रुवारी मध्ये असणार आणि त्यापैकी 26 फेब्रुवारी आपण ऑलरेडी ट्रॅव्हल केलेले आहे. 29 मधून 26 गेले, 3 दिवस ट्रॅव्हलिंग बाकी आहे. तो 3 ला 7 ने भाग दिला, बाकी किती उरेल, 3 उरेल, बाकी आपण घ्यायचं आहे. नंतर 31 ला 7 ने भाग दिला, 7 चोक 28, 3 इथे, 7 चोक 28 2 आणि 7 2 14 1. तो टोटल बाकी किती झाली बघा, 3 आणि 3 6 2 8 आणि 1 9 झालेले आहे. बाकी किती झालेले 9. आपली ओव्हरऑल बाकी किती झाले टोटल, तर टोटल बाकी किती आहे बघा, हे 15, हे 15 आणि हे 9, 24. तो डिवाइड बाय 7 करा. 24 ला 7 ने भाग दिला तर किती येईल, 7 3
21 आणि 24 मधून 21 गेले तर किती उरतात 3. सो हे 3 ला तुम्ही मंगळवार मध्ये ऍड करा. सो उत्तर काय होणार आपलं, आपलं उत्तर होणार मंगळवार मध्ये 3 ऍड केले. सो मंगळवार मध्ये 3 ऍड केले तर काय येईल, बुधवार, गुरुवार, शुक्रवार. या क्वेश्चनचं आन्सर आपलं शुक्रवार होणार, शुक्रवार. सर्वांचं शनिवार येत आहे. माझी काय मिस्टेक झाली आहे काय कुठे, 3 आणि 3 6 आणि 2 8 आणि 1 9 आणि इकडे 12 आणि 3 15. ओके, सर्व काही तर बरोबर वाटतं. 15 आणि 9 24 आणि 7 ने भाग दिला तर 7 त्रिक 21 उरले 3 आणि मंगळवार मध्ये 3 मिळवले, बुधवार, गुरुवार, शुक्रवार. या क्वेश्चनचा आन्सर शुक्रवार येणार. सांगा माझी काय मिस्टेक होत आहे काय कुठे. ओके, आधी मंथ ट्रॅव्हल करून मग जाऊयात पुढे का. 2028 चा पण लीप इयर येणार ना. मग हो, आपण काउंट केलाय ना, परंतु आपण इथे नाही त्याला काउंट करू शकत. का तर आपण 26 फेब्रुवारी 2028 पर्यंतच चाललेलो आहोत ना. अजूनपर्यंत आपल्यासाठी 2028 लीप वर्ष झालंय का, नाही झालं. जर तुम्ही 2028 ला इथे लीप इयर काउंट केलं तर इकडे तुम्हाला एक दिवस नाही वाढावं लागणार, इथे नॉर्मल ठेवायला. अच्छा, तुम्ही इथे पण लीप इयर घेतलेलं दिसतंय आणि इकडे पण 29 दिवस घेतलेले दिसत आहेत, त्यामुळे तुमचं ते लीप इयर 2-2 वेळा काउंट झालेलं आहे. त्यामुळे ठीक आहे. हा, 18 घेतलंय तरी पण शनिवार आलाय का. ठीक आहे, बाकीच्यांचं शनिवार कसं काय आलेलं. ओके, 15 मे 2016 मध्ये आपण कन्वर्ट केलं. ओके ठीक आहे, मग आपण करूयात ते, त्याला करूयात आपण 15 मे 2016 मध्ये कन्वर्ट. ओके ठीक आहे, चला 15 मे 2016 मध्ये कन्वर्ट करून हा प्रश्न सोडवतो. ओके ठीक आहे, कुठे गेला रे हा प्रश्न. चला, काय दिलेला आहे क्वेश्चन, 26 फेब 2016 ला मंगळवार दिला. तो कुठे गेला, 26 मे 2016 ला मंगळवार दिलेला आहे आणि आपल्याला विचारलेलं आहे 15 मे 2028 ला काय असते. सो 15 मे 2028, तो 26 फेब्रुवारी आहे ना, इथे हे 26 फेब्रुवारी आहे, 26 फेब्रुवारी. 15 मे 2028 ला काय असेल असं विचारलंय. तर आपण आता काय केलं, पहिल्यांदा हे 2016च्या 26 फेब्रुवारी पासून 15 मे पर्यंत जाऊयात आपण, 2016 पर्यंत जाऊयात आणि कोणता वार येतोय तो बघूयात. ठीक आहे ना. तो फेब्रुवारी, मग ट्रॅव्हलिंग करा. काय ट्रॅव्हलिंग करणार आपण, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे. फेब्रुवारी मध्ये किती दिवस असतील, 29 दिवस असतील, का तर 2016चा फेब्रुवारी आहे ना तो, त्यामुळे 29 मधून आपले किती दिवस गेले, 26 गेले. तो 29 मधून 26 गेले, किती उरले, 3. मार्चचे 31, एप्रिलचे 30 आणि मे चे 15. ठीक आहे, 7 ने भाग दिला तर बाकी किती उरेल, 3, 3, 2, 1. पुन्हा बाकी किती उरेल बघा, 3 आणि 3 6 आणि 1 7 गेले, बाकी उरेल 2. तो आपला वार काय होईल, मंगळवार मध्ये +2 केले तर बुधवार आणि गुरुवार. 15 मे 2016 ला काय येणार आपला, गुरुवार. ठीक आहे, आता 15 मे 2016 ला जर गुरुवार असेल तर आपला प्रश्न काय बनणार, 15 मे 2028 ला कोणता वार असेल, हा आता प्रश्न बनलेला. हा प्रश्न सोडवताना कसा सोडवणार आपण, पहिल्यांदा गॅप काढणार. 28 मधून 16चा गॅप गेला, किती आला, 12. आता नंबर ऑफ लीप इयर्स बघणार. आता लीप इयर्स बघायचे, 16 पासून 28 पर्यंत लीप वर्ष कोणते कोणते आहेत. 16 लीप वर्ष आहे का, नाही आहे. 16 लीप वर्ष होणार नाही का, तर इथे 15 मे पासून सुरू होत आहे, 29 फेब्रुवारी गेलाय मागे. ओके, त्यामुळे आपण तो काउंट नाही करणार आता. तर 16 तर लीप वर्ष नाही आपल्यासाठी. मग 16 नंतर आपल्यासाठी कोण लीप वर्ष आहे, तर 16 नंतर आपल्यासाठी लीप वर्ष आहे ते म्हणजे, 16 नंतर आपल्यासाठी लीप वर्ष आहे ते म्हणजे, एक मिनिट, 20 नंतर 24 आणि 24 नंतर 28. आता 28 लीप वर्ष का होणार सांगा, का तर आपण 15 मे पर्यंत जातोय, 29 फेब्रुवारी 2028 ला आपण क्रॉस करून गेलोय पुढे. तो 3 उरले. तो टोटल काय होणार गॅप आपला, 12चा आणि हा 3 15. तो 15 ला डिवाइड बाय 7 करा, 15 ला डिवाइड बाय 7 करा, 7 एके 7 आणि 7 दुने 14. तो 15 मधून 14 गेले, उरले 1. आता ही बाकी आपण रेफरन्स डे मध्ये ऍड करणार. तो रेफरन्स डे आपला काय आलेला, गुरुवार आलेला. तो गुरुवार मध्ये आपण 1 ऍड केले तर काय येणार आपला, शुक्रवार आन्सर येणार.
तरी पण या क्वेश्चनचा आन्सर काय होणार, शुक्रवारच होणार. क्लिअर आहे, कसंही सोडवा तुम्ही, शुक्रवार आन्सर यायलाच पाहिजे होतं तुमचं. ठीक आहे, मिस्टेक कुठे झाली समजली. तुम्ही सर्वांनी 2028ला 2 वेळा काउंट केलेला आहे, 2 वेळा. ओके, लीप वर्ष. हा हा, ज्यांनी अगोदर हे केलंय संजीवनी तुम्ही, तर तुम्ही 2016ला 2 वेळा काउंट केलंय आणि बाकीच्यांनी 2028ला 2 वेळा लीप वर्ष काउंट केलंय, त्यामुळे ते झालेलं आहे. त्यामुळे सर्वांचा आन्सर सॅटरडे आलेला आहे, जे चुकीचं आन्सर आहे, सॅटरडे. क्लिअर आहे. चला नेक्स्ट बघा. चला हे शिक्षक दिवस, गांधी जयंती, हे हाच सोडवा. चला हाच आपला नेक्स्ट होता ना क्वेश्चन. चला हा क्वेश्चन सोडवा. शिक्षक दिन मंगळवारी आला असेल तर गांधी जयंती कोणत्या वर्षी येईल. शिक्षक दिन कधी असतो, शिक्षक दिन 5 सप्टेंबरला असतो. ठीक आहे, चला सोडूयात. शिक्षक दिन 5 सप्टेंबरला असतो, म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे, आपल्याला दिलेलं आहे की 5 सप्टेंबर 2000ची काही गरजच नाही, कोणतं वर्ष दिलेलं नाहीये, सो नॉर्मलच आहे. ते कधी आलाय, तो मंगळवारी आलेला आहे. ओके, तर आपल्याला विचारलंय की काय विचारलंय, गांधी जयंती म्हणजे 2 ऑक्टोबर कधी येईल असं विचारलंय. तर एकदम लुख्खा आणि सोपा क्वेश्चन दिसतोय हा. तर आपल्याला 2च महिने ट्रॅव्हल करायचे फक्त, सप्टेंबर आणि ऑक्टोबर. आता सप्टेंबर मध्ये तसे तर 30 दिवस असतात, परंतु आपले 5 दिवस ऑलरेडी झालेले आहेत. 30 मधून 5 गेले, किती लिहिणार आपण, 25 लिहिणार. सप्टेंबरचे आपण किती घेणार, 25, आणि ऑक्टोबरचे किती घेणार, ऑक्टोबरचे 2च घेणार. त्यातर आपल्याला 2च ऑक्टोबर पाहिजे ना, त्यामुळे. तर 25 आणि 2 किती झाले, 27. आणि 27ला 7ने भाग दिला तर किती येईल, 7 21. तो 27 मधून 21 गेले, बाकी किती उरली, 6. आता ह्या 6चं काय करा, तर ह्या मंगळवार मध्ये ऍड करा, कारण आपल्या इथे मंगळवार दिलेला आहे ना. तर आपला आन्सर काय होणार, मंगळवार प्लस 6. आणि मंगळवार मध्ये जर 6 मिळवले तर काय येणार, सोमवार येणार, त्याच्या आधीचा दिवस येणार ना. या क्वेश्चनचा आन्सर काय होणार, आपलं सोमवार होणार. ठीक आहे, ओके, वेल डन, वेल डन, व्हेरी गुड, व्हेरी गुड. सर्वांचं आन्सर आलेलं आहे. चला हा सोडवा. चला हा क्वेश्चन सोडवा. काय झालं, मला आवाज येईना. निकिता कमेंट करा, मला आवाज काहीच येईना. परत एकदा सांगायचं आहे. ओके, ठीक आहे. ओके, आपल्याला काय दिलेलं आहे, आपल्याला शिक्षक दिन मंगळवारी दिलेला आहे. मग शिक्षक दिन कधी असतो, तर शिक्षक दिन असतो 5 सप्टेंबरला. हे पाठ असलं पाहिजे, माहिती असलं पाहिजे. आणि 5 सप्टेंबर म्हणजे मंगळवार दिलाय. आणि आपल्याला विचारायचं त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या वर येईल. गांधी जयंती कधी येते मग, नॉर्मली गांधी जयंती 2 ऑक्टोबरला येते ना, नॉर्मली नाही, जनरलीच नाही, नेहमीच येते ती 2 ऑक्टोबर. तर आपल्याला इन शॉर्ट काय करायचंय, 5 सप्टेंबर पासून 2 ऑक्टोबर पर्यंत आपल्याला प्रवास करायचा. 5 सप्टेंबर पासून 2 ऑक्टोबर पर्यंत, म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबर. आता सप्टेंबर मध्ये तर 30 दिवस असतात, सप्टेंबर मध्ये 30 दिवस असतात, परंतु आपण इथे 30 लिहिणार का, नाहीये. त्यापैकी 5 सप्टेंबर आपल्या काही कामाचे नाहीये, सुरुवातीचे 5 सप्टेंबर पर्यंतचे दिवस, कारण हा स्टार्टिंग पॉईंट आहे ना. स्टार्टिंगची डेट मायनस करायची असते. तर 30 मधून 5 गेले, किती उरले, 30 मधून 5 गेले 25, अधिक ऑक्टोबरचे टोटल 31 दिवस काही कामाचे नाही आहेत, आपल्याला 2 ऑक्टोबर पर्यंतच जायचं, म्हणून हे 2 जसे तसे लिहायचे. 25 आणि 2, 25 आणि 2 किती झाले, 27. तर 25 आणि 2 27 झाले. तर 7 ने 27ला भाग द्या, 7 21, आणि बाकी उरली 6. आता ही जी बाकी 6 उरलेली आहे, ती बाकी आपण मंगळवार मध्ये ऍड करणार. तर मंगळवार अधिक 6 केले तर किती येणार, तर सोमवार. तर या क्वेश्चनचा आन्सर काय होणार, आपलं सोमवार होणार आहे. क्लिअर आहे, ठीक आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. 96 ची सुरुवात सोमवार झाली तर 99 ची सुरुवात कधी होईल. आता बघा 96 ला काय दिलेलं आहे, सोमवार दिलेला आहे. आता लक्षात ठेवा 96 एक लीप वर्ष आहे. 96 हे काय आहे, लीप वर्ष आहे. शेवटच्या 2 अंकाला 4 ने भाग जातो, तर लीप वर्ष आहे. याचा अर्थ इथे 96 मध्ये एक 29 फेब्रुवारी पण आला असणार आहे. त्याचा अर्थ 97 ला कोणता वार येईल, तर 97 ला येणार बुधवार. ओके, 97 ला सुरुवात कोणत्या दिवसाने होणार, तर बुधवारने होणार, कारण आपण 29 फेब्रुवारी 1996 क्रॉस करून गेलेलो आहोत. ते 97 ला येणार बुधवार.
सोमवार नंतर मंगळवार आणि बुधवार. मंगळवार आपण सोडणार ना पण. अच्छा हा, मंगळवार सोडणार आणि बुधवार पण सोडणार. ओके, इथे बुधवार येणार आहे. गुरुवार कसा काय येणार? बुधवार येणार. ओके, एकच दिवस सोडणार आपण. नॉर्मली आपण इथे मंगळवार लिहायला पाहिजे होता, परंतु आता मंगळवार नाही लिहिणार का, तर 29 फेब्रुवारी पण येणार आहे ना. तर 29 फेब्रुवारी 1996 ने हा मंगळवार घेतलेला असणार आहे, म्हणजे एक दिवस एक्स्ट्रा घेतलाय. त्यामुळे आपलं 97 ची सुरुवात बुधवारने होणार. 98 ची सुरुवात कशाने होणार? तर 98 ची सुरुवात गुरुवारने होणार. ठीक आहे. आणि नंतर 99 ची सुरुवात कशाने होणार? तर 99 ची सुरुवात होणार शुक्रवारने. 99 ची सुरुवात कशाने होणार? शुक्रवारने. थांबा 2 मिनिटं, डाऊट नका विचारू. ओके, 99 ची सुरुवात शुक्रवारने. 2000 ची सुरुवात कशाने होणार? तर 2000 ची सुरुवात होणार शनिवारने. ओके, 2000 ची सुरुवात कशाने होणार? शनिवार. आणि 2001 ची सुरुवात कशाने होणार? तर आपण आता इथे रविवार कॅन्सल करणार आणि सोमवार लिहिणार. का तर हे जे 2000 आहे हे एक लीप वर्ष आहे ना, त्यामुळे इथे एक +1 होणार. का तर इथे 29 फेब्रुवारी पण आलाय. 29 फेब्रुवारी रविवार गेला आणि इथे येणार आपलं सोमवार. तो 2001 ची सुरुवात कशाने होणार? सोमवार नंतर. आपल्याला 99 ची विचारले, याचा आन्सर होणार 99. हा बोला, काय होता डाऊट? फ्रायडे सर्वांचं आलेलं आहे आन्सर, पण हा बरोबर आहे. हा बोला. हा 90 ए बघ आपण. ठीक आहे, मी त्याला ओके ओके ठीक आहे, चालेल. मी इथे डेट पण देतो, थांबा थोडंसं. इथे पहिल्या सुरुवात म्हणजे आपल्याला सुरुवात म्हणजे काय दिलंय त्याने, डेट काय दिलंय? 1 जानेवारी 1996. ओके, 1 जानेवारी 1996 ला त्यांनी दिलाय सोमवार. ओके, तर 1 जानेवारी 1997 ला कोणता वार असेल? मंगळवार असेल का? आता आपण इथे 1 जानेवारी 1996 वरून, ठीक आहे, 1 जानेवारी 96, ठीक आहे, चला 1 मिनिट, मी तुम्हाला अजून एक समजवतो एक्झाम्पल घेऊन. 1998 जर समजा 97 ला जर बुधवार असला समजा, ओके, 97 ला जर बुधवार आला, तर नेक्स्ट इयरचा त्याच दिवशी काय असतो? गुरुवार असतो. एक दिवस एक्स्ट्रा असतो, एक दिवस आपण प्लस करत असतो गुरुवार. परंतु इथे 96 वरून 97 ला जाताना आपल्याला एक 29 फेब्रुवारी पण लागतं. एक 96 हे लीप वर्ष आहे आणि त्यामध्ये 29 फेब्रुवारीची डेट पण येणार आहे. त्यामुळे आपण इथे 97 ची सुरुवात मंगळवारने न करता बुधवारने करायची. का तर 29 फेब्रुवारी 96 ह्या दोघांच्या दरम्यान एक आलेला आहे. कोण आलेला आहे? 29 फेब्रुवारी 1996. आता 97 आणि 98 यांच्यामध्ये 29 फेब्रुवारी आलाय का? नाही आला. त्यामुळे आपण डायरेक्टली बुधवारचा गुरुवार केला. आता इथे जर 1 जानेवारी 1999 घेतो. ठीक आहे. आता 98 आणि 99 यांच्यामध्ये 29 फेब्रुवारी आलाय का? तर इथे पण 29 फेब्रुवारी नाही आला. तर इथे आपण काय करणार? फक्त +1 करणार. गुरुवारचा एक वार करणार शुक्रवार. ओके. आता 99 आणि 2000, 1 जानेवारी 2000. आता हे 1 जानेवारी 1999 पासून 1 जानेवारी 2000 पर्यंत 29 फेब्रुवारी आलाय का सांगा? या दोघांच्या ह्या इंटरव्हल मध्ये 1 जानेवारी 1999 पासून 1 जानेवारी 2000 पर्यंत 29 फेब्रुवारी आला आहे का? तर नाही आला. तर आपल्यासाठी काय फरक नाही. मग जर नसेल आला तर शुक्रवारचा आपण डायरेक्टली इथे लिहिणार शनिवार. ओके. आता नेक्स्ट इयर कोणता आहे? 1 जानेवारी 2001. आता 1 जानेवारी 2000 ते 1 जानेवारी 2001 इथे कुठे 29 फेब्रुवारी आलेला आहे का? तर इथे आपल्याला माहिती आहे ना, 29 फेब्रुवारी 2000, 2001 एक लीप वर्ष आहे. तर 2000 लीप वर्ष आहे, तर इथे 29 फेब्रुवारी आलेला असणार की नाही? तर इथे 29 फेब्रुवारी आलेला आहे. त्यामुळे आपण काय करणार? इथे शनिवार मध्ये 1 मिळवता रविवार होणार आणि रविवार मध्ये 1 मिळवलं तर सोमवार होणार. तर 2001 ला आपण काय घेणार? सोमवार घेणार. ओके, अशा प्रकारे हे करायचं असतं. ठीक आहे. आता आपल्याला तर सध्या 99 पर्यंत जायचं होतं, त्यामुळे या प्रश्नाचा आन्सर आपलं शुक्रवार आहे. क्लिअर झालं आहे का? ठीक आहे. नेक्स्ट घ्या.
ठीक आहे, चला एक नवीन कन्सेप्ट मला शिकवायचा आहे तुम्हाला, तो व्यवस्थित लक्ष द्या. रिपिटेशन ऑफ कॅलेंडर म्हणजे एखादं कॅलेंडर किती वर्षांनी रिपीट होतं. एखादं कॅलेंडर किती वर्षांनी रिपीट होतं. आता सध्याला वर्ष कोणतं आहे आपलं, 2021 आहे. तर आता हे 2021चं कॅलेंडर जसं तसं आपल्याला किती वर्षांनी दिसेल. ओके, असा क्वेश्चन विचारला जातो. तर त्याच्यात दोन कंडिशन आहेत, तेवढे लक्षात ठेवा. जर दिलेल्या नॉर्मल इयरच्या अगोदरचे वर्ष, पहिली कंडिशन ही आहे, जर दिलेल्या नॉर्मल इयरच्या अगोदरचे वर्ष नॉर्मल असेल तर ते वर्ष 11 वर्षानंतर रिपीट होईल. म्हणजे जसं की आता हे 2021. आता एक्झाम्पल मी समजा, एक्झाम्पल आता जर समजा मी एक्झाम्पल घेतलं हे 2021. आता 2021च्या अगोदर काय होता, 2020. आता 2021 हे एक नॉर्मल इयर आहे की नाही. ओके, 2021 एक नॉर्मल इयर आहे. आणि ह्याच्या आधीचं वर्ष काय आहे बघा, ह्याच्या आधीचं वर्ष लीप इयर आहे की नाही. ओके, आधीचं वर्ष लीप इयर आहे की नाही 20. तर जेव्हा अशी कंडिशन असते की दिलेल्या नॉर्मल इयरच्या अगोदरचं वर्ष जर अगोदरचे वर्ष नॉर्मल आहे, ते सॉरी इथे लीप इयरची कंडिशन आपल्याला पाहिजे होती ना. ठीक आहे, मी अगोदर आता सध्याचा हा एक्झाम्पल सांगतो. हा ठीक आहे, ते बघा. जर आता मी इथे होतो ना, ठीक आहे बघा, आता सध्याला आपलं कोणतं इयर आहे, 2021 आहे. आणि ह्याच्या आधीचं वर्ष कोणतं आहे, 2020 आहे. ठीक आहे, आता बघा हे एक नॉर्मल इयर आहे आणि ह्याच्या अगोदरचं वर्ष काय आहे, लीप इयर आहे. जर अशी कंडिशन असेल की नॉर्मल इयरच्या आधीचं वर्ष लीप इयर आहे, नॉर्मल इयरच्या जस्ट आधीचं वर्ष लीप इयर आहे, तर हे जे दिलेलं वर्ष आहे, हे जे दिलेलं वर्ष म्हणजे आता हे दिलेलं वर्ष कोणतं आहे आपलं, 2021 ना. तर हे किती वर्षांनी रिपीट होईल, तर हे 6 वर्षानंतर रिपीट होईल. तो 21 मध्ये 6 मिळवले तर किती येणार, 2027. म्हणजे हे जसंच्या तसं कधी येणार, रिपिटेशन होणार, तर 2027 ला रिपिटेशन होणार. एवढं लक्षात राहील. दिलेल्या नॉर्मल इयरच्या आधीचं वर्ष जर लीप इयर असेल तर ते कॅलेंडर किती वर्षांनी रिपीट होतं, 6 वर्षांनी रिपीट होतं. फॉर एक्झाम्पल मी अजून एक एक्झाम्पल घेतो. समजा आपल्याला दिलेलं आहे की 2033चं कॅलेंडर किती वर्षांनी रिपीट होईल. ओके, तर आपण काय करणार, आधी 2033 लिहिणार किंवा बघणार. ओके, आणि 2033च्या आधीचं वर्ष काय आहे, 2032. काय आता 2033 तर एक नॉर्मल इयर आहे आणि 2032 एक लीप वर्ष आहे. तर याच्या जस्ट आधीचं वर्ष लीप इयर आलेलं आहे की नाही. तर हे जे 2033चं कॅलेंडर आहे हे किती वर्षांनी रिपीट होईल, तर हे 6 वर्षांनी रिपीट होईल. तर +6 म्हणजे 2033 मध्ये 6 मिळवले तर किती येणार, 2039. तर या प्रश्नाचा आन्सर काय येणार, 2039 आन्सर होणार. तर हे 2033चं जे कॅलेंडर आहे हे किती वर्षांनी रिपीट होईल, तर हे 6 वर्षांनी रिपीट होईल. ठीक आहे, मी अजून एक एक्झाम्पल घेतो. समजा 2045 दिलेला आहे तुम्हाला आणि विचारलंय की 2045 किती वर्षांनी रिपीट होईल. तो काय चेक करणार तुम्ही सर्वात पहिल्यांदा, तर 2045च्या आधीचं वर्ष कोणतं होतं, तर 2045च्या अगोदरचं वर्ष आहे 2044. आता बघा 2045 एक नॉर्मल इयर आहे आणि 2044 एक लीप इयर आहे, बरोबर. आता जस्ट आधीचं वर्ष लीप इयर असेल तर हे जे दिलेलं वर्ष आहे हे किती वर्षांनी रिपीट होतं, तर हे 6 वर्षांनी रिपीट होतं. तर 2045 मध्ये 6 मिळवले तर किती येणार, 2051. तर आपल्या प्रश्नाचा आन्सर काय होणार, 2051. हा पॉइंट क्लिअर झाला का सर्वांना. या पॉइंट मध्ये कोणाला काही डाऊट्स असतील तर विचारा. जर दिलेल्या वर्षाच्या आधीचं जस्ट आधीचं वर्ष लीप इयर असेल तर ते वर्ष 6 वर्षानंतर रिपीट होतं. क्लिअर आहे का, काही डाऊट्स असतील तर विचारा, नसेल समजलं तरी विचारा. ओके, पुढे जाऊ का, नेक्स्ट केस घेऊ का. ओके 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 ठीक आहे, चालेल. चला आता ही मगाची केस. ओके, मगाची केस आहे ही. ओके, इथे ही 11 वर्षावाली केस आहे. बस आता थांबा 1 मिनिट. आता फॉर एक्झाम्पल जर समजा आता मी एक वर्ष घेतलं 2022. आता आपल्याला विचारलंय की 2022चं वर्ष किती वर्षानंतर रिपीट होईल. आता 2022 एक नॉर्मल इयर आहे, बरोबर. नॉर्मल इयर हे कसं आपण डिसाईड करतो, डिवाइड बाय 4 भाग देतो. 22ला 4 ने भाग जातोय का, नाही जात ना, याचा अर्थ तो नॉर्मल. तर ह्याचं जस्ट आधीचं वर्ष कोणतं असणार आहे सांगा. ह्याच्या जस्ट आधीचं वर्ष 2021 असणार आहे की नाही. आणि 2021 पण एक नॉर्मल इयरच आहे की नाही. जेव्हा अशी कंडिशन असते की नॉर्मल वर्षाच्या आधीचं वर्ष नॉर्मल इयरच आहे, तर हे जे दिलेलं वर्ष आहे की नाही 2022 हे किती वर्षांनी रिपीट होईल, तर हे 11 वर्षानंतर रिपीट होईल. 2022 मध्ये 11 मिळवले तर किती येणार, 2033 ना. 32 आणि 1 33. तो हे किती वर्षांनी रिपीट होईल, 2033 ला रिपीट होईल 11 वर्षांनी. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल अजून एक एक्झाम्पल घेतो. समजा आपल्याला दिलेलं आहे की 2018चं कॅलेंडर कधी रिपीट होईल. माईक बंद करा. आपल्याला विचारलंय की 2018चं कॅलेंडर कधी रिपीट होईल. तो 2018 तर एक नॉर्मल इयर आहे.
याच्या जस्ट आधीचं कोणतं आहे? याच्या जस्ट आधीचं कोणतं आहे? ओके, याच्या जस्ट आधीचं कोणतं आहे? माईक बंद करा श्वेता, माईक चालू आहे. ठीक आहे, 2018. 2018च्या आधीचं वर्ष काय आहे? परत माईक बंद कर. 2018च्या आधीचं वर्ष असणार आहे 2017. 2017 जो आहे तो पण एक नॉर्मल इयरच आहे. 2017 जो आहे तो पण एक नॉर्मल इयरच आहे. जेव्हा अशी कंडिशन असते दिलेल्या इयरच्या आधीचं पण वर्ष नॉर्मलच असेल तर हे वर्ष कितीने रिपीट होणार? तर हे 11 वर्षानंतर रिपीट होणार. तर 2018 मध्ये 11 मिळवले तर काय येणार? 2018 मध्ये 11 मिळवले तर किती येणार? 2029. तर 2018चं जे वर्ग आहे ते कधी रिपीट होणार आहे? 2029 ला रिपीट होणार आहे. क्लिअर आहे का यांना? ठीक आहे, याचं सांगा जरा. 2007 कधी रिपीट होईल? तुम्ही सांगा फटाफट. 2007 कोणत्या वर्षी रिपीट होईल? 2007 कोणत्या वर्षी रिपीट होईल? कमेंट करा लवकर. 2007 कोणत्या वर्षी रिपीट होईल? 2918 ला. 2019 ला, 2018 ला. ओके, लक्षात ठेवा. आता बघा आपण काय करणार. 2007 आहे, त्याच्या आधीचं वर्ष कोणतं आहे? त्याच्या आधीचं वर्ष 2006 आहे. आता हे पण नॉर्मल इयर आहे आणि हे पण नॉर्मल इयरच आहे. तो हे जे 2007 आहे त्यामध्ये आपण काय करणार? 11 ऍड करणार. तो 7 मध्ये 11 ऍड केले तर किती झाले? 18. याचा अर्थ हे 2018 ला रिपीट होणार. विनंती, 2006 मध्ये नाही 11 मिळणार. माझा माईक बंद झालाय. वेट जस्ट सेकंड. वेट 1 मिनिट होईल. हॅलो, आवाज येतोय का? ठीक आहे ना, 1 मिनिट. ठीक आहे ना, इथपर्यंत होतं ना आपण. चालेल. 2018 सर्वांचा आन्सर बरोबर आहे ना. ठीक आहे, चला मग आता तिसरी कंडिशन, ते म्हणजे दिलेलं वर्ष जर लीप वर्ष असेल, जसं की जर आपल्याला विचारलं त्यांनी की 2020 कधी रिपीट होईल. ओके, 2020 कधी रिपीट होईल. आता समजा इथे आपल्याला दिलेलं आहे 2020 कधी रिपीट होईल. तर 2020 कधी रिपीट होईल? आता हे तर एक लीप इयर आहे, बरोबर की नाही? ओके, जर हे लीप वर्ष असेल तर सरळ लक्षात ठेवायचं हे 28 वर्षांनी रिपीट होतं. तर 2020 मध्ये 28 मिळवले तर किती येणार? 2048. तर 2020 चं कधी रिपीट होणार? 2048 ला रिपीट होणार. जर समजा त्यांनी विचारलं की 1996 कधी रिपीट होईल. आता 1996 लीप इयर्स आहे, बरोबर की नाही? ह्याला 4 ने भाग जातोय की नाही? 24 चोक 96. तर हे 28 वर्षांनी रिपीट होणार. तर 1996 मध्ये 28 मिळवले तर किती येतील? 2024 येतील. तर हे 2024 ला रिपीट. क्लिअर झालं इथपर्यंत? ओके, मी रिवाइज करतो एकदम ब्रीफली तिन्ही पण. ओके, जर समजा एखादं वर्ष दिलेलं असेल तुम्हाला, समजा एखादं वर्ष दिलेलं आहे 2000. सर्वांना हा इश्यू होतोय का? नेटवर्क इथे माझं फुल आहे एकदम. सर्वांना येतोय ना क्लिअर? ओके, ठीक आहे. चला आता मी एकदा रिपीट करतो. समजा 2056 दिलेलं आहे. आता बघा 2056 आपल्याला क्वेश्चन काय आहे की 2056 किती वर्षानंतर रिपीट होईल. ओके, 2056 किती वर्षानंतर रिपीट होईल किंवा कधी रिपीट होईल. आता 2056 बघितला तर हा एक लीप इयर आहे, बरोबर? कसं समजलं? लास्टचे 2 डिजिट बघितले, हे 4 ने भाग होतं. तर हे लीप वर्ष आहे, तर आपण लगेच +28 करणार.
तर 2056 मध्ये +28 केलं तर 86 म्हणजे किती येणार 2084. तो 2056 कधी रिपीट होणार तर 2056 2084 ला रिपीट होणार. जर आपल्याला एक इयर दिलेलं असं समजा 2054 कधी रिपीट होणार तर 2054 एक नॉर्मल इयर आहे. तर आपण चेक काय करणार ह्याच्या जस्ट आधीचं वर्ष. जस्ट आधीचं वर्ष काय आहे 53. हे पण एक नॉर्मलच इयर आहे. जर असं असेल की हे पण नॉर्मलच आहे तर आपण काय करणार +11 करणार. तो 2054 मध्ये 11 केले तर किती येणार 2065 येणार. 54 आणि 65 तर 2054 कधी रिपीट होणार 2065 ला रिपीट होणार. आणि जर समजा असं विचारलं असतं की 2053 कधी रिपीट होईल तर आता 2053 एक नॉर्मल इयर आहे आणि ह्याच्या आधीचं वर्ष कोणतं आहे 2052. आता 52 एक लीप इयर आहे. तर नॉर्मल इयरच्या जस्ट आधीचं लीप इयर असेल तर हे +6 रिपीट होणार. कधी रिपीट होणार +6 म्हणजे 6 वर्षानंतर रिपीट होणार. तर 2053 मध्ये 6 मिळवले तर किती येणार तर 2059 येणार. सो आपल्या क्वेश्चनचा आन्सर काय येणार 2059 होणार. सर्वांना ह्या तिन्ही केस समजलेल्या आहेत का? ठीक आहे, या तिन्ही केस समजल्यात का कॅलेंडर रिपिटेशनच्या? ओके ठीक आहे चालेल. ओके ठीक आहे चालेल. चला आता फटाफट मला तुम्ही एक्झाम्पल सांगा उत्तर. पहिल्याचं, दुसऱ्याचं आणि तिसऱ्याचं हे 3 आन्सर द्यायचे. 1976 कधी रिपीट होणार, 2025 कधी रिपीट होणार आणि 2018 कधी रिपीट होणार. चला 1 2 3 असं लिहून आन्सर द्यायचं. हा कमेंट करा लवकर. हॅलो, आवाज नाही का येत माझा? हॅलो हॅलो, आवाज नाही येत माझा? ओके ओके, कारण कोणाचीच अजून कमेंट नव्हती ना आली. ओके ओके, हो हो चालेल. येस मॅडम, तिने पण करतो. 2004, 2031 आणि 2029. 1994, 2031 आणि 2029. गणेश कोरे, 1994 कसं काय बाळा? दोन हजार चार, 2031, 2029 संजीवनी. ओके दोन हजार चार ना. बाकीचे काय 3च आन्सर आलेत आतापर्यंत. इतका विषय कसा काय? चला लवकर अशांत. बाकी लोग क्या करेंगे? सागरवाडीला आन्सर दे, एक पण दिलं नाही अजूनपर्यंत मला वाटतं. दिले व्हॉइस ऑफ सागरचं आन्सर दे, मगाशी दिलेले आहेत.
2004, 31 आणि 29. ओके, ठीक आहे. चला आपण सोडूयात. ओके, 4, 31 आणि 29. ओके, ठीक आहे, चालेल. हा श्वेता, लक्ष द्या. ठीक आहे, अशा क्वेश्चन मध्ये कसे सोडवायचे आपण. आता आपल्याला विचारलंय की हे कोणत्या वर्षी रिपीट होणार. तर आता पहिला प्रश्न बघूयात, 1976. तर आपण फक्त ह्या वर्षाला बघायचं. आता 1976, आता 1976 हे कोणतं वर्ष आहे? हे एक लीप वर्ष आहे, बरोबर. आता हे लीप वर्ष आहे एवढं समजलं की आपण फक्त त्यामध्ये +28 करायचे. तर 1976 मध्ये जर 28 मिळवले तर किती येतील? 2004 येतील की नाही. सो हे जे 1976चं जे वर्ष आहे हे कधी रिपीट होणार? तर हे 2004 ला रिपीट होणार. ओके, ठीक आहे. आता दुसरा प्रश्न बघू, 2025. हे एक नॉर्मल इयर आहे. हे एक नॉर्मल इयर आहे, बरोबर. मग नॉर्मल इयर असलं की आपण काय करायचं असतं, त्याच्या आधीचं इयर पण बघायचं. त्याच्या आधीचं इयर काय आहे? 2025च्या आधीचं वर्ष काय आहे? 2024. आता हे 2024 कसलं आहे? 2024 लीप वर्ष आहे. तर ज्या वेळेला अशी कंडिशन असते की आपले नॉर्मल इयरच्या आधीचं वर्ष लीप इयर असेल तर हे दिलेलं वर्ष 6 वर्षानंतर रिपीट होतं. किती वर्षांनी रिपीट होतं? 6 वर्षांनी रिपीट होतं. तर 2025 मध्ये 6 मिळवले तर किती येणार? तर ते येणार 2031. तर हे 2025 कधी रिपीट होणार? तर 2025 2031 ला रिपीट होणार. क्लिअर आहे. आता तिसरा क्वेश्चन, 2018. 2018 पण एक नॉर्मल इयरच आहे. तो नॉर्मल इयर असला की आपण आधीचं वर्ष पण बघतो. आता आधीचं वर्ष काय आहे? 2017 आहे. तर 2017 सुद्धा एक नॉर्मल वर्षच आहे. तो दोन्ही पण नॉर्मल वर्ष आहेत. तर हे दिलेलं वर्ष जे आहे हे 11 वर्षांनी रिपीट होतं. तर 2018 मध्ये 11 मिळवले तर किती येतील? 2029 येतील ना. तर आपल्या तिन्ही क्वेश्चनचे आन्सर काय होणार? 2004, 2031 आणि 2029. ओके, तुमच्या सर्वांचे आन्सर ते झालेले. क्लिअर आहे का? ज्यांना समजलं नव्हतं त्यांना. ओके, कोणाला काही प्रॉब्लेम आहे का इथपर्यंत? कोणाला काही प्रॉब्लेम आहेत का? ज्यांनी आन्सर दिले नव्हते त्यांनी. रोहिणी, मग आन्सर का नव्हते? प्रेरणा मात्र तुम्ही आन्सर का देत नाहीये? तुम्हाला नाही का समजत काय? प्रतीक आन्सर नाही आलं. ओके, ठीक आहे, चालेल. चला नेक्स्ट घ्या. चला हा 20 नंबरचा क्वेश्चन सोडवा. खालीलपैकी लीप वर्ष ओळखा. दोन. ओके, ठीक आहे. चला लक्षात ठेवा. ओके, बरोबर आहे आन्सर. चला लक्षात ठेवा. आता बघा हे काय दिलेलं आहे. हे पण 1500, 1600, 1700 आणि 1800 हे सर्व काय आहे? हे सर्व सेंचुरी इयर आहेत, बरोबर की नाही. इथून आपली एक सेंचुरी सुरू होते नवीन. जेव्हा सेंचुरी इयर असेल तेव्हा काय करायचं तुम्ही? डिवाइड बाय 400 करायचं. कोणाला 400 ने पूर्ण भाग जातोय ते बघायचं. आता पहिला काय आहे? 1500. 1500 ला डिवाइड बाय 400 केले तर 400 ने भाग जातोय का? बघा, 0 0 कट, 0 0 कट, भाग नाही जात. ओके, दुसरा बघितला तर दुसरा, ओके, मुंबई पोलीस भरतीचा क्वेश्चन आहे का हा? ओके, ठीक आहे. दुसरा आहे आपला 1600 डिवाइड बाय 400. तर 0 0 0 0, 4 चौक 16. इथे बघा पूर्ण भाग गेलेला आहे. त्याचा अर्थ आपला क्वेश्चनचा आन्सर काय होणार? 1600. तर आपलं लीप वर्ष काय असेल? हे 1600 असणार. क्लिअर आहे. 1700 ला पूर्ण भाग जातोय का? नाही जाणार. आणि 1800 ला पण पूर्ण भाग जातोय का? 400 ने नाही जाणार. ठीक आहे. जर आता मी तुम्हाला अजून एक क्वेश्चन देतो. चला, लीप वर्ष ओळखायचंय. हा आर्टिकल नंबर 20 सारखं 20 एक क्वेश्चन देतोय तुम्हाला. चला, 1597. दुसरा ऑप्शन घ्या. 1898. तिसरा ऑप्शन घ्या. 1496. आणि चौथा ऑप्शन घ्या. 2006. कोणतं वर्ष लीप वर्ष आहे? ओळखा. तीन. ओके, तीनची लाईन लागलेली आहे. 1496. ओके, ठीक आहे. वेल डन, व्हेरी गुड. बरोबर आहे सर्वांचं. आता बघा हे सेंचुरी इयर आहेत का दिलेले जे आहेत ते?
आता हे दिलेले जे आहेत हे सेंचुरी इयर नाही आहेत ना, हे साधे इयर आहेत. सो यांना जस्ट 4ने भाग देऊन बघायचं. 4ने भाग जातोय का, तर 4ची कसोटी तर तुम्हाला माहितीच आहे. 4ने भाग आपण फक्त लास्टच्या दोघांना चेक करत असतो ना, त्यामुळे. तर 97ला 4ने भाग नाही जात, म्हणजे हे तर नॉर्मल इयर झालं. 98ला 4ने भाग जात नाही जात, हे पण झालं. परंतु 96ला 4ने भाग जातोय बघा, 24 चोक 96 असतं, आणि 6ला पण 4ने भाग नाही जात. तर ह्या क्वेश्चनचा आन्सर काय होणार आपलं 1496. क्लिअर आहे, वेल डन, व्हेरी गुड. ठीक आहे, चला 13 नंबरचा प्रश्न सोडवण्याच्या आधी 14 नंबरचा प्रश्न सोडवा. चला, आता फक्त प्रॅक्टिस बाकी. आपलं कॅलेंडर आज लास्ट लेक्चर असेल, मग नेक्स्ट लेक्चरला आपण क्लॉक्सला सुरुवात करूया. घड्याळाला शिकवतो तुम्हाला. ओके, तुम्हाला प्रॅक्टिस पीडीएफ जी देईल मी, ती अगोदर प्रॅक्टिस पीडीएफ प्रॅक्टिस करून येत चला तुम्ही, सांगेल. गुरुवार, शुक्रवार, बुधवार तिन्ही आन्सर आलेले आहेत. चला, आता बोलायचं. चला सोडूया, चला सोडूयात. लक्ष द्या, काय दिलेलं आहे. निकिताचा जन्म 18 ऑक्टोबर 1993 ला झाला. बस मंगळवारच बाकी होता आपला. अजून 3 दिवस बाकी आहेत. रविवार बाकी आहे, सोमवार बाकी आहे, आणि गुरुवार पण आला का. चला, गुरुवार रिपीट झालाय का. सोडूयात आपण. लक्ष द्या, काय दिलेलं आहे. निकिताचा जन्म 18 ऑक्टोबर 1993 रोजी झाला. तर तिचा निकिताचा जन्म कधी झालेला आहे, 18 ऑक्टोबर 1993 ला झालेला आहे. ओके, आता ह्या दिवशी कोणता वार होता हे आपल्याला माहिती नाही, परंतु त्या दिवशी नाही, ते त्या वर्षी पाहिजे. ते त्या वर्षी, ठीक आहे, त्या वर्षी असं पाहिजे. हा, ठीक आहे. त्या वर्षी गांधी जयंती शनिवारी होती. तर गांधी जयंती कधी असते, तर 2 ऑक्टोबरला असते ना. तर 2 ऑक्टोबरला त्या वर्षी 2 ऑक्टोबर 1993 ला कोणता वार होता, तर त्या वर्षी शनिवार होता. ठीक आहे. आता इथून आपण ह्या 18 ऑक्टोबरची पण तारीख काढू शकतो की नाही. 2 ऑक्टोबरची तारीख माहिती आहे आपल्याला, तर 18 ऑक्टोबरची तारीख काढणं काय मोठी गोष्ट आहे का. नाही, तुम्हाला माहिती आहे 7-7 दिवसांनी दिवस रिपीट होतात. तर 2 ऑक्टोबरला शनिवार आहे, तर 2 आणि 7 किती, 9. 9 ऑक्टोबरला सुद्धा सॅटर्डेच असणार, आणि 9 आणि 7 किती, 16 ऑक्टोबर. तर 16 ऑक्टोबरला सुद्धा काय असणार आहे, शनिवारच असणार आहे. तर 16ला शनिवार आहे, तर 17ला काय असेल, तर 17ला असेल रविवार, आणि 18ला काय असेल, तर 18ला असेल सोमवार. ओके, 18 ऑक्टोबरला काय असेल, सोमवार. तर 18 ऑक्टोबर 1993 ला कोणता वार असेल, तर सोमवार असेल. हे आपल्याला समजलेलं आहे. कुठून समजलं, हे गांधीबाबांची जयंती आपल्याला दिलेली त्याच्यावरून. आता 18 ऑक्टोबर 1993 ला सोमवार आहे, तर आपल्याला विचारलंय की निकिताचा 8वा वाढदिवस कोणत्या वारी आहे. तो 8वा वाढदिवस कधी येईल, तर 18 ऑक्टोबर 2001 लाच येईल ना तिचा 8वा वाढदिवस, बरोबर ना. तर 2001 ला कोणता वार असेल, तो सिंपल आहे. पहिलं तर आपल्याला गॅप माहिती आहे. गॅप कितीचा आहे, 8 वर्षांचा आहे. आणि दुसऱ्यांदा तर आपल्याला फक्त नंबर ऑफ लीप इयर्स बघायचे. तर नंबर ऑफ लीप इयर्स कोणते आहेत, 96 आणि 2000. हे 2 लीप वर्ष आहेत. 96 आणि 2000 किती झाले, हे 2 वर्ष, म्हणजे टोटल किती झाले, 10. 10ला डिवाइड बाय 7 करा, तर 7 1 7 बाकी उरली 3.
आणि 10 मधून 7 गेले 3. आता ह्या 3 ला काय करा, सोमवार मध्ये ऍड करा 3. तर सोमवार मध्ये 3 ऍड केल्यावर काय येईल, मंगळवार, बुधवार, गुरुवार. आपल्या क्वेश्चनचा आन्सर होणार गुरुवार. तर या क्वेश्चनचं फंटॅस्टिक आन्सर होणार गुरुवार, 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 गुरुवार. ओके, वेल डन संजीवनी, छान. ओके, गुरुवार. बाकी वेनेसडे आणि शुक्रवार, पराग, गणेश, हर्षदा, कुठे चुकलेले तुम्ही चेक करा जरा, सांगा मला पण जमलं. ठीक आहे, ते आपल्याला डायरेक्टली पिझ्झा निकिताचा वाढदिवस दिला नव्हता, परंतु असे प्रश्न विचारले जातात, लक्षात ठेवा व्यवस्थित, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा. ठीक आहे, सोडवा. हा बोल प्रदीप. आता मला सांग, 2 ऑक्टोबरला 1993 जर शनिवार असेल ना, तर दिवस 7-7 दिवसांनी रिपीट होतो, माहिती आहे ना. तर 2 मध्ये 7 मिळवलं तर किती, 9 ऑक्टोबर. तर 9 ऑक्टोबरला पण शनिवारच असणार आहे. आणि 9 आणि 7 किती, 16. तर 16 तारखेला पण शनिवारच असणार आहे. आणि 16 आणि 7 किती, 23 ऑक्टोबरला पण शनिवारच येईल. बट आपल्याला 23 ऑक्टोबर पण जायचंच नाही ना, आपल्याला 18 ऑक्टोबरच पाहिजे. जर 16ला शनिवार असेल तर 17ला काय असेल, ऑब्व्हियसली रविवार. आणि 17ला रविवार आहे तर 18ला काय असेल, सोमवार असेल. इथून आपल्याला मिळाले की 18 ऑक्टोबरला त्या वर्षी कोणता वार असेल, सोमवार असेल. याचा अर्थ निकिता जन्मलेली त्या दिवशी कोणता वार मिळाला आपल्याला, सोमवार मिळाला निकिताचा जन्मदिवस. मग आता 8वा वाढदिवस, 8वा वाढदिवस 1993 मध्ये 8 मिळवले तर 2001च येणार ना. तो आपल्याला माहितच आहे, गॅप आणि हे नंबर ऑफ लिप इयर्स काढले 96 आणि 2000. आणि मग हे 8 आणि 2 10, बाकीचं तर माहितच आहे कसं करायचं. ठीक आहे, चला हा सोडवा लवकर. हॅलो, चला लवकर, झाले का आन्सर. मंगळवार. उद्यानंतर तिसऱ्या दिवशी जर बुधवार असेल तर काल जो दिवस होता त्याच्या अगोदरचा तिसरा दिवस कोणता, असा क्वेश्चन पण विचारला गेलेला आहे. हा आय गेस प्रिव्हियस इयरचाच आहे. हा बरोबर आहे. ठीक आहे, मला आठवत नाही नक्की मी कुठून घेतला हा क्वेश्चन, बट चला लक्षात द्यायचे. उद्यानंतर तिसऱ्या दिवशी जर बुधवार असेल तर काल जो दिवस होता त्याच्या अगोदर. आता उद्यानंतर तिसऱ्या दिवशी, पहिल्यांदा तर आपण आज वरती येऊया. हे आहे आज. ओके, इथे आहे उद्या. ओके, आता बघा, उद्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजे उद्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजे उद्यानंतरचा हा पहिला दिवस, हा दुसरा दिवस आणि हा तिसरा दिवस. ओके, उद्यानंतरचा हा तिसरा दिवस झाला. आणि त्या दिवशी कोण आहे, त्या दिवशी आहे बुधवार. त्या दिवशी कोणता वार आहे, बुधवार. याचा अर्थ इथे कोणता असेल, मंगळवार. इथे कोणता असेल, इथे असेल सोमवार. आणि उद्या कोणता असेल, उद्या असेल रविवार. आणि आज कोणता असेल, तर आज असेल शनिवार. ओके, इथपर्यंत क्लिअर झालंय का सर्वांना. हे रिपीट मी कसं आलो, आपल्याला उद्यानंतरची कंडिशन दिली आहे. सो उद्यानंतर तिसऱ्या दिवशी, सो उद्यानंतर पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसऱ्या दिवशी बुधवार आपण दिलेला आहे, त्यामुळे तो लिहिला. आता आपल्याला काय विचारलंय, काल जो दिवस होता त्याच्या अगोदर तिसरा. तो काल, इथे काल होता. आणि कालच्या अगोदरचा तिसरा म्हणजे अगोदरचा म्हणजे वरती जायला लागेल. तो पहिला, दुसरा आणि तिसरा. तर आपल्याला हा दिवस कोणता आहे ना हे विचारलेलं आहे. तर जाऊ मग उलट, आता काल काय असेल, काल असेल शुक्रवार. नंतर पहिला दिवस असेल गुरुवार. नंतर असेल बुधवार. आणि इथे असेल मग काय, तर मंगळवार. आपल्या क्वेश्चनचा आन्सर होणार मंगळवार. ओके, तिसरा दिवस कोणता असेल, मंगळवार. ओके, तिसरा दिवस असेल. काय प्रॉब्लेम आहे का, समजलंय का, बोला लवकर. हा क्वेश्चन सोडवा. लवकर कमेंट करा.
फ्रायडे आणि थर्सडे आणि गुरुवार आणि गुरुवार 3 गुरुवार 4 गुरुवार आणि 1 शुक्रवार आला. 5 गुरुवार आले. गुरुवार गुरुवार ओके. शुक्रवार गणेश कोरे रॉंग आन्सर आहे. ओके अच्छा चला सोडूया. आता बघा सिंपल आहे. तुम्हाला मी जे सांगितलंय तेवढं फक्त लक्षात राहू द्या. स्वातंत्र्य दिवस आहे हा. स्वातंत्र्य दिवस म्हणजे 1988चा स्वातंत्र्य दिवस म्हणजे कधी येणार? 15 ऑगस्ट 1988 ला कोणता वार दिलाय? बुधवार दिलाय. आणि आपल्याला विचारलाय काय? 1989चा स्वातंत्र्य दिवस म्हणजे 15 ऑगस्ट 1989 ला काय आहे? आता मला सांगा त्या प्रवासादरम्यान आपल्याला कुठे 29 फेब्रुवारी मिळतोय का? इथे कुठे आपल्याला 29 फेब्रुवारी नाही मिळत आहे. तो आपला वार काय होणार? इथे डायरेक्टली +1 फक्त करायचं, गुरुवार होणार. ओके बुधवारच्या ऐवजी गुरुवार. ओके सो ह्या प्रश्नाचं आन्सर झालं गुरुवार. असाच प्रश्न समजण्यासाठी हा घ्या 17 नंबरचा प्रश्न. शुक्रवार सर्वांच्या येत आहे शुक्रवार. ठीक आहे चला आता बघा आपल्याला काय दिलंय 1987चा स्वातंत्र्य दिन म्हणजे आपण डेट घेऊया चला 15 ऑगस्ट 1987 या दिवशी काय दिलेलं आहे आपल्याला? बुधवार दिलेला आहे. आणि आपल्याला विचारलंय काय त्यांनी की 15 ऑगस्ट 1988 ला कोणता वार असेल? आता मला सांगा इथून जेव्हा आपण प्रवास करत चाललेले आहेत ह्या 15 ऑगस्ट 1988 कडे ह्या प्रवासामध्ये आपल्याला 29 फेब्रुवारी मिळतोय का? तर हो 1988 एक लीप वर्ष आहे. सो इथे आपल्याला 29 फेब्रुवारी 1988 पण मिळेल ना कुठेतरी एक. बरोबर की नाही? तो जेव्हा 29 फेब्रुवारी येत असतो तेव्हा आपला आन्सर कशाने वाढणार? तर 2 ने वाढणार. तो आपला आन्सर होणार शुक्रवार. या क्वेश्चनचा आन्सर काय होणार? बुधवार मध्ये 2 मिळवले तर शुक्रवार. या क्वेश्चनचा आन्सर काय येणार? शुक्रवार आन्सर होणार फ्रायडे. ओके ओके सर्वांचा आन्सर बरोबर आलेलं आहे. क्लिअर आहे? त्याच्यासाठी मी हे दोन्ही क्वेश्चन बॅक टू बॅक टाकलेले जेणेकरून तुम्हाला समजले पाहिजे +1 कधी करायचं आणि +2 कधी करायचं. ठीक आहे 18 हा घ्या चला आपण एक छान प्रश्न. शुक्रवार 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 ओके 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 वेल डन व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड मित्रांनो छान अतिशय मस्त. ओके चला बघूयात आता. आता आपल्याला काय दिलेलं आहे 1988चा प्रजासत्ताक दिन म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे? 26 जानेवारी 1988 या दिवशी आपल्याला काय दिलेलं आहे? कोण दिलं आहे? बुधवार दिलेला आहे. या दिवशी आपल्याला कोण दिलेला आहे? बुधवार ना. ठीक आहे. आणि आपल्याला विचारलेलं आहे की कोण विचारलंय? हा 26 जानेवारी 1989 ला काय आहे? सो इथून आपण प्रवास करत इकडे जाणार. आपल्याला भेट कोणाची होते का? तर 29 फेब्रुवारीची भेट होते का? हो होणार आहे ना. 29 फेब्रुवारी 1988 ची भेट होते की नाही आपल्याला? तर हे येतोय आपल्या इंटरव्हल मध्ये. सो आपला आन्सर काय होणार? +2 होणार. तो बुधवार मध्ये +2 मिळवलं तर काय होणार? शुक्रवार आपल्या क्वेश्चनचं आन्सर. या क्वेश्चनचा आन्सर काय असेल? शुक्रवार आन्सर असेल शुक्रवार. व्हेरी गुड व्हेरी गुड अतिशय मस्त. सर्वांचं आन्सर फ्रायडे आलेलं आहे. वेल डन गाईज. या नेक्स्ट 19 नंबर. हा कोणती तारीख येईल ना? 4थ्या मंगळवारी कोणती तारीख येईल? ओके हा असं जरा सांगत जा मिस्टेक ज्या आहेत त्या. ओके कोणती तारीख पाहिजे इथे? इथे काय पाहिजे? तारीख. कारण मंगळवारी वार कसा असेल इथे तारीख.
ओके 24 तारीख आहे. ओके मंगळवारी 24 आन्सर आलेलं आहे निमंगरेचं. ओके 24. ओके 24. ओके 24. अजूनपर्यंत आपले 1000 सबस्क्रायबर्स नाही झाले. हा 1000 सबस्क्रायबर करा लवकर, आपण मस्त युट्यूब वरती घेऊया. व्हिडिओवरती लाईक कमेंट करत चला, जेणेकरून ते ट्रेंडिंग मध्ये जाते. जेवढे जास्त लाईक्स आणि कमेंट होतील तेवढे जास्त ट्रेंडिंग मध्ये जाते. ओके 24 ऑलमोस्ट सर्वांचा आन्सर आलेला आहे. 24. आता बघा हा क्वेश्चनला कसं सोडवायचं. 1 डिसेंबर 1991 ला आपल्याला रविवार दिले. 1 डिसेंबर 1991 ला काय दिलेलं आहे, संडे. आपल्याला काय दिलेलं आहे, चौथ्या मंगळवारी. तो पहिला मंगळवार कधी येईल, संडे नंतर इथे येणार सोमवार आणि इथे येईल मंगळवार, बरोबर. आणि ह्या मंगळवारी तारीख काय असेल, 2 तारीख इथे झाली सोमवारसाठी आणि 3 झाली, तर 3 डिसेंबरला मंगळवार. तो मग हा झाला पहिला मंगळवार. नंतर ओके दुसरा मंगळवार कधी असेल, 10 डिसेंबरला असेल दुसरा मंगळवार. ओके आणि नंतर तिसरा मंगळवार कधी असेल, 10 आणि 7 17 डिसेंबरला असेल तिसरा मंगळवार. आणि आपल्याला चौथ्या मंगळवार विचारले, 17 आणि 7 किती झाले, 24. तो 24 डिसेंबर असेल चौथ्या मंगळवार, फोर्थ मंगळवार. ओके सर चौथ्या मंगळवारी कोणती तारीख असेल, 24 तारीख असेल. तुमच्या सर्वांचं आन्सर अतिशय बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. ओके ठीक आहे. चला हे आता हे इझी क्वेश्चन्स आहेत, हे तुम्ही सोडवतीलच. आपण काल पण असे क्वेश्चन घेतलेले आहेत 13चे. हा चला हा एक रिव्हर्स वाला क्वेश्चन आहे, चला रिव्हर्स वाला सोडवा, ट्राय करा रिव्हर्स वाला. 1 जानेवारी 2013 सॅटर्डे आहे, तर 1 जानेवारी 2010 रिव्हर्स वाला क्वेश्चन आहे. बघा इझी क्वेश्चन आहे, रिव्हर्स वाला आपल्याला काही घाबरण्याची गरज नाहीये. चला सोडूयात आपण, मी सोडवतो. आपल्याला काय दिलं, अगोदर जुनी तारीख वरती लिहायची, अगोदरचा इंटरव्हल वरती लिहा. 1 जानेवारी 2010 ला माहिती नाही आपल्याला वार, तो आपण एक्स मानूया, एक्स वार होता. आणि आपल्याला आता 1 जानेवारी 2013 ला वार माहिती आहे आपल्याला, कोणता वार आहे तो, सॅटरडे आहे. तो सेम राहणार. आपण गॅप मध्ये जा, गॅप कितीचा आहे, 3चा आहे. आणि लीप इयर किती आहेत, नंबर ऑफ लीप इयर एकच आहे, 2012 तेवढं लीप वर्ष होत आहे ना, टोटल किती झाले, 4. तो ह्या एक्स मध्ये +4 केला तर आपल्याला काय येणार आहे, सॅटरडे येणार आहे. तो सॅटरडे मधून -4 केले की एक्स मिळतील आपल्याला. तर शनिवार मधून -4 करा बरं, शनिवार मधून -4 करा, आपला आन्सर येऊन जाईल. शनिवार मधून -4 केलं तर काय येईल, शनिवार नंतर शुक्रवार, गुरुवार, बुधवार आणि मंगळवार. तर आपल्या क्वेश्चनचा आन्सर काय येणार, मंगळवार. हे आपल्या क्वेश्चनचा आन्सर काय होणार, ओके फक्त मायनस करायचं, प्लसच्या ऐवजी काय करायचं, मायनस करायचं, बाकी काही नाही, तुम्हाला सर्व काही येतंय आता. ठीक आहे. बघा हा तर काय पॉझिटिव्ह बॅलन्स आहे, हा तुम्ही आता आरामात करते सॉल्व. 2017 आणि 18 हा तर काय लुफा क्वेश्चन दिसतोय. हा करतील ना, जेवढे मी क्वेश्चन सोडतोय हे सर्व तुम्ही सॉल्व्ह करा आणि ह्याचे कमेंट मला युट्यूब वरती कमेंट करून टाका. मी अपलोड करेल संध्याकाळपर्यंत, तेव्हा तिकडे कमेंट करा किंवा मग मला व्हॉट्सअप वरती पाठवले तरी चालेल. हा एक रिव्हर्स वाला आहे, चला हा सोडवण्याचा प्रयत्न करायचा. 25 नंबरचा प्रश्न सांगतो.
25चं मंडे आन्सर आलं काय? ओके संजीवनी. लीप वर्ष एकच आलंय ना, तर हे किती होणार? 3 आणि 1 4 ने मायनस होणार. शुक्रवार, गुरुवार, बुधवार, मंगळवार. मंगळवार आन्सर पाहिजे ना, मंगळवार आन्सर पाहिजे. ठीक आहे, 3चा गॅप आहे, एकच लीप वर्ष आहे, 4 फक्त. तो 4 मायनस होणार ना, तो मंगळवार आन्सर पाहिजे. मंगळवार आहे. ओके ओके ठीक आहे. ओके, सर्वांचं मंगळवार येतं. वेल डन, व्हेरी गुड व्हेरी गुड. हे सोडवण्याची गरज वाटतंय का? बघा ना, इथे गॅप कितीचा आहे? इथे गॅप 3चा आहे. तो हे 3 एक लक्षात ठेवले आपण. आणि लीप वर्ष किती आहे? एकच आहे बघा, 2004चं. तो 3 आणि 1 4 झाले. सो सॅटर्डे मधून -4 करा फक्त. सॅटर्डे मध्ये -4 केलं तर काय येणार आहे? मंगळवार येणार आहे. ओके, तो मंगळवार होणार या क्वेश्चनचा आन्सर. वेल डन, व्हेरी गुड, खूप छान. सर्वांचा आन्सर अतिशय बरोबर आहे. एकदम चला. ठीक आहे, रिपिटेशन ऑफ कॅलेंडर शिकवलंय मी तुम्हाला सर्व. अजून जे क्वेश्चन काय सोडलेले आहेत हे तुम्हाला किती क्वेश्चन प्रॅक्टिससाठी राहतात बघा. 1 2 हा एक 3 आणि हा आदित्यवाला एक 4. 4 प्रश्न तुम्ही कमेंट करायचे. 4 प्रश्न तुम्हाला घरी सोडवण्यासाठी आहेत, ते तुम्ही कमेंट करायचे आहेत. 4ही प्रश्नांचे उत्तर व्यवस्थित. हा आदित्यचा सोडवायची गरज आहे का वाटतंय का? चला सांगा जरा मला कमेंट करून. हा तुम्ही सोडवतील की मी सोडवू आता? सांगा जरा. ओके, बाकीच्या सर्वांनी पण सांगा चला. सांगा लवकर कमेंट करून. जर तुमचा काही रिस्पॉन्स नाही आला कमेंट, तर मी समजेल की तुम्ही सोडवा. ते सोडवणार आहे. ठीक आहे, चालेल, सोडवा मग. ओके ठीक आहे, मग थांबूयात आज आपण आजच्या लेक्चरला इथेच. कोणाला काही डाऊट्स असतील तर विचारा, आम्ही करू शकता. ठीक आहे, चालेल. कोणाला काही डाऊट्स असतील तर विचारा. चला तर मग थांबूयात आपण लेक्चरमध्ये. आजच्या लेक्चरमध्ये काही प्रॉब्लेम आहेत का बघूयात. ओके, कोणाला काही प्रॉब्लेम आहेत का आजच्या लेक्चरमध्ये? पहिला प्रश्न 15 ऑगस्ट 47. अरे हा पण एक प्रश्न बाकी आहे, 23 जून 1996. ओके, 23 जून म्हणजे 5 क्वेश्चन झाले. आणि हा तुमच्या स्वतःच्या जन्मतारखेचा तुमच्यासाठीच आहे. सर्वांना सांगत नका बस माझी जन्मतारीख होती. ठीक आहे, ओके. कोणता डाऊट असतील तर विचारा. बाकी सर्व क्वेश्चन तर झालेले आहेत आपले सोडून. ठीक आहे, चालेल. ठीक आहे, काय डाऊट्स असतील तर विचारा, नाहीतर आपण मग थांबूयात. आणि उद्या आपलं लेक्चर नसेल. आपलं लेक्चर आता असेल उद्या गुरुवार आहे ना, तो फ्रायडेला ठेवण्याचा ट्राय करेल मी, फ्रायडे किंवा सॅटर्डेला. ओके ठीक आहे, चालेल, सांगेल तसं तुम्हाला. ठीक आहे, भेटूयात मग नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.